सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपलं नवरात्रातला तिसरा दिवस आणि तिसरं सत्र म्हणजे तिसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र। आपण गेली 2 दिवसापासून वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करतोय आणि तो स्पर्श करत असताना आपली आध्यात्मिक जी प्रगती आहे, आपला आध्यात्मिक जो रस्ता आहे तो आपण अधोरेखित करतोय, समजून घेतोय, जाणून घेतोय। का आणि कशासाठी या प्रश्नाचे उत्तर शोधत शोधत परमेश्वरापर्यंत आपल्याला जायचं आहे। आणि प्रश्न कधी संपत नाही। प्रश्न जोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होत नाही तोपर्यंत संपणार नाही, संपले पण नाही पाहिजे। कारण अज्ञानयुक्त जीव असल्यामुळं जोपर्यंत अनादि अविद्येचा छेद होत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्त होत नाही ना। अनादि अविद्येचा छेद होण्या इतपतचा जो प्रवास आहे, शाब्द ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, ही जी स्टेप परमेश्वराने सांगितली ती जर स्टेप आपण समजून घेतली तर आपल्याला फक्त एकच स्टेप पास करायची, ती म्हणजे शाब्द ज्ञानाची। आणि ती शाब्द ज्ञानाची स्टेप पास करत असताना अनेक अडथळे आहे, अनेक अडचणी आहे, अनेक चढ आहे। त्यावरती आपल्याला एकदाच मात करायची। परीक्षा एकदाच पास करावं लागते आपल्याला। डबल एकच परीक्षा देतो का आपण? नाही देत। 10वी एकदा पास झाल्यानंतर आपल्याला परत 10वीत बसायची गरज नसते। तशी आपल्या जीवनातली जी अडथळे आहे, जी अडचणी आहे त्या एकदाच येतात, परत परत येत नाही। ती एकदा का पात केली का परत ती अडचण येणार नाही। त्यामुळं आपण आपला जो रस्ता बिंदूक होतो। आजच्या जीवनामध्ये धर्म स्वीकारत असताना, धर्म प्राप्त करताना आपल्याला ज्या अडचणी येतात ना, त्याच अडचणीमुळं आपण धर्मावरून अगोदर गेलेलो आहे। मागचा जन्म असेल, मागची सृष्टी असेल, मागचा बोध असेल, मागचा धर्म असेल, त्यावेळेस आपल्याला मात करता नाही आली म्हणून तोच अडथळा परत आता आपल्याला आलेला आहे। वेगळा अडथळा नसतो। आणि आज मात नाही केलं तर उद्या परत तोच अडथळा राहणार आहे। मग कधी ना कधी, केव्हा ना केव्हा तुम्हाला त्याच्यावरती मात करावंच लागणार आहे। म्हणून उद्या ऐवजी आजच का नको? म्हणून आज नाही तर कधीच नाही असा विचार करून जेव्हा तुम्ही धर्म स्वीकारता, समजून घेता, जाणून घेता, त्यावेळेस तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो, एक कॉन्फिडन्स निर्माण होतो। आणि जो आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या रस्त्यावर तुम्ही चालायला सुरुवात केली का त्यावेळेस मात्र परमेश्वराचं साह्य आपोआप लगेच वर्तावायला सुरुवात होतं। कारण आपण पहिल्याच सत्रामध्ये बघितलं की परमेश्वराचा जो उद्देश आहे, सृष्टी रचनेचा असेल, अवताराचा असेल, बोध देण्याचा असेल, अनंत लीळा करण्याचा असेल, वाडोवाडी फिरण्याचा असेल, हा उद्देश एकाच उद्देशाशी केंद्रित स्थानी आहे। हे लक्षात घ्या। एकच उद्देश, फक्त आणि फक्त आपल्या जीवाला मुक्ती द्यायची आहे, आनंदाला न्यायचं आहे। पण आपल्याला तो उद्देश नाही आहे, त्यामुळं आपण अनंत जन्मात अनंत सृष्टीत नरकात दुःखात गेलो आहे। ज्यावेळेस जाणीव होईल ना त्यावेळेस तो उद्देश आपला पक्का ठरेल आणि पक्का ठरला की मग साजत्य होईल। परमेश्वराचा जो उद्देश आहे तोच उद्देश आपला झाला, साजत्य झालं, काम सोपं झालं। परंतु आज वैजयते परमेश्वराचा उद्देश आहे आपली मुक्ती करायची, आपल्याला आनंद द्यायचा, आणि आपला उद्देश आहे सांसारिक सुख मिळवायचे, दृष्टपर भौतिक सुख मिळवायचे। म्हणून हे मॅच बसत नाही, मेळ घात नाही। आणि म्हणून ह्या गोष्टीनं आपण विचार करून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण चिंतन करत असताना आपल्याला कोणाची तरी प्रेरणा घ्यावी लागते। मार्गदर्शक, वाटाड्या म्हणतो ना आपण, वाटाड्या लागतो, मार्गदर्शक लागतो, दिशादर्शक लागतो। ही दिशाहीनता आपल्याला आपल्या जीवनातून काढायची असेल तर परमेश्वराने आपल्याला दिशा दिली आहे, वाटाड्या पण दिलेला आहे, प्रेरणा पण दिलेली आहे, आणि आपल्यासमोर सक्सेस स्टोऱ्या पण ठेवलेल्या आहे। फक्त त्याकडं आपली जाण्याची नजर, आपली दृष्टी असली पाहिजे, त्यातून काहीतरी शिकण्याची प्रवृत्ती असली पाहिजे। आपल्याला अधगतीकडून ऊर्ध्वगतीकडे जावं लागणार आहे। आपली कर्माची जी चाल आहे ती उलटी करावं लागणार आहे। कारण जीवाचा जो बांध आहे, जीवाचं जे स्ट्रक्चर आहे, जीवाचा जो मूळ त्याचा पिंड आहे तो मात्र अधगतीचा आहे, नीच गतीचा आहे। त्याला ऊर्ध्वगतीचं करावं लागेल। आणि एकदा का ऊर्ध्वगतीचं केलं का मी परमेश्वर प्राप्ती तुमच्यासाठी अत्यंत सोपी गोष्ट होऊन जाईल। अवघड नाही, संकटायुक्त नाही, अडचणीची ठरणार नाही, ती स्वभावात होईल, नॅचरल होईल। आज आपण स्वभावात काहीच करत नाही, आपण कृत्रिमतेने करतोय, ओढून ताडून करतोय। म्हणून आपण दररोज करत नाही। बघा, दात दररोज घासतात तुम्ही, आंघोळी दररोज करतात, जेवण दररोज करतात, त्याच्यासाठी कृत्रिमता राहिली नाही तुमची आता, त्यासाठी नॅचरलता झालेली।
तुम्हाला सकाळी उठून तुम्ही घरच्यांना कधी आठवण करून दे बाबा मला दात घासायची, विसरून गेलो तर, असं कधी टेन्शन आलं आहे का? असा कधी विचार केला आहे का तुम्ही? असं कधीच होत नाही. किंवा मग मला पोट साफ करायला आठवण करून दे, नाही तर ते तसंच राहील आणि मी तसंच कामावर जाईल, दुकानावर जाईल आणि मग तिकडे गेल्यानंतर त्रास होईल, असं कधी झालं आहे का? असं कधीच होत नसतं. ते नॅचरल झालं, आता स्वभावच झालं. त्याच्यामुळे जेव्हा स्वभावत होतं ना, तेव्हा त्याच्यासाठी वेगळी एनर्जी द्यावा लागत नाही, वेगळी काहीतरी टेन्शन घ्यावं लागत नाही, स्ट्रेस घ्यावा लागत नाही, स्वभावत. आणि हे स्वभावत करण्याची जी प्रक्रिया आहे, शास्त्र पण सांगते, विज्ञानाने पण सिद्ध केलेलं आहे. एकच गोष्ट जेव्हा तुम्ही 21 वेळा करता, 21 दिवस करतात एकच गोष्ट, तेव्हा ती स्वभावत होते. काहींना 40 दिवस लागेल, कोणाला 50 दिवस लागेल, कोणाला 20 दिवसात होईल, परंतु कमीत कमी 21 दिवस. बघा, तुम्ही आज गाडी चालवताय, कोणी 4 व्हीलर चालवल, कोणी 2 व्हीलर चालवल, परंतु पहिल्यांदा जेव्हा चालवत होते तेव्हा तुम्हाला लय टेन्शन होतं. ब्रेक दाबू का, क्लच दाबू का, गिअर दाबू का, असं नाही झालं तर, तसं नाही झालं तर प्रॉब्लेम येईल, टेन्शन येईल, उजवीकडं वळायचं, डावीकडं वळायचं, शेजारचा बोलायला लागला, बोलू नको मी गाडी चालवतोय, ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, पोलीस आला का भीती वाटते, होतं की नाही तुम्हाला? परंतु जेव्हा तुम्ही आता कंटिन्यू गाडी चालवताय, आता तुम्हाला ती गाडी चालवण्यासाठी वेगळे टेन्शन, वेगळा स्ट्रेस, वेगळा विचार, वेगळा वेळसुद्धा द्यावा लागत नाही, ती आपोआप चालते, नॅचरल. तुम्ही गप्पा मारू शकता, इकडं तिकडं पाहू शकता, मोबाईलवरती बोलू शकता. आहे का काही ट्रेस, आहे का काही टेन्शन? ते स्वभावच झाला, आता नॅचरल झाला. तसं धर्म हा स्वभावच झाला पाहिजे, नॅचरल झाला पाहिजे. आणि हे कधी होईल? परमेश्वर प्राप्त आपल्याला करायचा आहे, हा निर्णय ठरेल, हा निर्णय होईल. आणि त्यासाठी आपण काल बघितलं की काय करावं लागेल, सुरुवात करावं लागेल. ती सुरुवात कुठून करायची? तर बऱ्याच सद्भक्तांची आज मला सकाळी पहाटे आठवण नाही आली 5 वाजता, की बाबा लक्षात नाही आलं की ज्यांचे संकल्प सोडायचे त्यांचे पहाटे 5ला संकल्प सोडून घेतले असते. परंतु हरकत नाही, आज नाही सोडले तर उद्या तुम्ही आठवण करून द्या. ज्याला संकल्प सोडायचा आहे ना, त्यांनी आठवण ठेवलं पाहिजे की बाबा ते संकल्प म्हटले होते तुम्ही, काय ते कधी करून घेता. तर उद्या सकाळी ज्यावेळेस आपण 5ला उठू, देवपूजा करू, आरती करू, आरतीनंतर पारायणाच्या अगोदर या मधल्या काळात आपल्याला संकल्प सोडायचा आहे. ज्यांना संकल्प सोडायचा आहे त्यांनी आठवण करून द्या. ज्यांनी सोडला आहे ते परतही सोडला तरी हरकत नाही, कारण ती वासना आहे, ती भावना आहे, तो हेतू आहे, ती इच्छा धरणं आहे, ती प्रवृत्ती ठेवणं आहे, ती महत्त्वाकांक्षा ठेवणं आहे. त्याच्यामुळं त्यांनी नुकसान काहीच नाही, त्यांनी फायदाच आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीला आपण एकदा सुरुवात केली आणि परमेश्वर प्राप्तीच्या बाजूने जेव्हा विचार करतो ना, तेव्हा आपण काय काय उपाय आहे हे काल आपण बघितलं. संध्याकाळी सहज चिंतन करत असताना का किती उपाय तर भरपूर आहे. मग त्या कोणत्या उपायात आपण बसतो? पूजनीय माईम भट्टचं जर जीवनचरित्र आपण बघितलं आणि पहिलीच लीळा आपण बघितली तर त्यातून आपल्याला भरपूर प्रेरणा भेटते. एक लीळा जरी बघितली ना तर सारा धर्म बघितल्यासारखा आहे, सर्व सिद्धांत समजण्यासारखं आहे, सर्व धर्म जाणल्यासारखं आहे. परंतु ती लीळेची चॉईस तुमची असली पाहिजे, त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. हे वाटाडे आपल्याला परमेश्वराने जे दिलेले, पूजनीय माईम भट्ट असेल, पूजनीय आचार्य असतील, यांचं जीवनचरित्राकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. माईम भट्टांचं जर जीवनचरित्र आपण जर बघितलं तर ज्यावेळेस परमेश्वराची आणि त्यांची भेट झाली, त्यांचं पूर्व जे आयुष्य आहे ते जर आपण बघितलं तर त्यांना 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्करशास्त्र सर्व ते जाणते होते आणि म्हणून त्यांना अहंकार झालेला होता. त्या अहंकारातून ते कुठं गेले असते? जर यदा कदाचित ब्रह्मविद्याशास्त्राकडे आले नसते, परमेश्वराकडे आले नसते तर नित्य नरकापर्यंत चाल गेली असती त्यांची, कितीतरी दुःखात पडले असते. फक्त एक रस्ता बदलला तर त्या रस्त्याने ते कुठं गेले, आणि तो रस्ता नसता बदलला तर ते कुठं गेले असते. तसं आपल्या जीवनाचा सुद्धा रस्ता बदलला आहे, कारण आपण आता दैवराटीच्या रस्त्यावर आहे. या दैवराटीच्या रस्त्यावर जात असताना आपल्यासारख्याच जीवांनी परमेश्वराला प्राप्त केलेलं आहे. आपल्यासारखी जीव असल्यामुळं आपल्यासारख्याच प्रमाणे त्यांना स्वभावाचा त्रास होता, इंद्रियांचा त्रास होता. त्यांनीही कळत न कळत अनेक चुका, संत सामुग्री, असंत सामुग्री जोडलेली होती. तर त्यावेळेस त्यांनी कशी मात केली हे आपण बघणार आहोत. प्रेरणा आपल्याला घ्यायची आहे, मार्गदर्शन घ्यायचं आहे, आणि परमेश्वराने त्यांना समजावण्यासाठी, त्यांना धर्मात आणण्यासाठी, धर्मातून पुढे नेण्यासाठी जी ट्रिक वापरली ना परमेश्वराने, जी आयडिया वापरली ना, ती आपल्याला स्वीकारायची, ती स्वीकारून आपल्या जीवनात उतरवायची आहे. आणि धर्मकार्य करत असताना, धर्मसेवा करत असताना त्याच आयडिया आपण इतरांना सुद्धा वापरू शकतो. आपल्याला स्वतःचं डोकं लावायची काही गरजच नाही आहे.
विनाकारण डोकं नसताना डोकं लावण्याला काय अर्थ आहे? त्याच्यामुळं आपण या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजे का परमेश्वराने आपल्याला सर्व दिलेलं आहे. आपल्याला स्वतःहून काहीच करायची गरज नाही. फक्त मग तुमची व्यावहारिकता, तुमची कल्पकता, तुमची चिंतनाची बुद्धीची ताकद ते तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहे. कारण देव काय म्हणतात, स्वतःलाच पुरलं पाहिजे. संतोष नावाचे भक्त होते, ते देवाला अनुसरलेले होते आणि ते अशक्त झाले. अशक्त झाल्यानंतर पडताळणीसाठी देव त्यांच्याकडे गेले वेरूळला. आचार्य पण त्यांच्याबरोबर होते. तर ते अत्यंत कृश अशक्त झाले होते, त्यांना पाणी पाहिजे होतं. देव म्हणतात आचार्यांना, अहो यांना काही द्या, यांची सेवा करा, पडिल्याची शुश्रूषा करा. म्हणले तुम्ही कधी सांगितलं नाही देवा? अरे सांगितलं नाही तर काय प्रत्येक गोष्ट मी सांगावी? तुम्हाला काही स्फुरलं पाहिजे की नाही म्हटले. मग तिथं देवानी पडल्याची शुश्रूषा करा सांगितलं. मग त्यांनी त्यांची सेवा केली, त्यांना पाणी दिलं, जेवण दिलं, काय असेल ते. स्वतःहून आपल्याला काहीतरी स्फुरलं पाहिजे की नाही? प्रत्येक गोष्ट देवानी सांगावी, देवानी करायला लावावी, तेवढंच करावं असं नाही आहे. धर्म जर आपला आहे, धर्म आपल्याला घ्यायचा आहे, धर्म जर आपल्याला स्वीकारायचा आहे, त्यातून आपलं हित आहे, आपलं भलं होणार आहे, तर आपल्यालाही स्वतःहून काहीतरी कल्पकता किंवा स्फुरलं पाहिजे. आणि ही कल्पकता कशातून येणार आहे? तुमचं अवांतर वाचन, तुमचा अवांतर अनुभव, समाजात फिरत असताना तुम्ही घेतलेले अनुभव समाजात येतच असतात. आता आपण सकाळी कुठं गेलो होतो? ट्रेकिंगला, डोंगरावर गेलो. आता नुसतं डोंगरावर जाण्याचा उद्देश होता का? व्यायाम आहे, व्यायामाबरोबर धर्म आहे, धर्माबरोबर तत्त्व आहे, सिद्धांत आहे, आचारप्रणाली. आपल्याला काय करायचं आणि आपण काय करतोय याची जाणीव पण आहे. त्यामुळं मी तुम्हाला तिथं सांगितलं की आपण आपलं जीवन 5 स्टेपमध्ये आहे. या 5 स्टेपमधून आपण जात असतो. आता पहिली स्टेप कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती, चौथी कोणती? चौथ्या स्टेपवर गेल्यानंतर 5व्या स्टेपवर जायला किती अडथळे आहे, किती अडचणी आहे. आणि जर रिटर्न आलो तर घसरण्यासाठी सोपंच नाही आहे. थोडासा पाय थोडीच चुकला तरी आपण घरंगळत खाली येऊन कुठं कितीतरी मोठ्या नरकात जाऊ शकतो. तिथं दूरदर्शी याचा दृष्टांत तुम्हाला सांगून एक त्यातलं सांगड घालण्याचा प्रयत्न केला. तिथं अन्यथा ज्ञान होतं, इथं अन्यथा ज्ञान आपल्यासमोर काय आहे याची ही कल्पकता असते. परमेश्वरांनी कल्पकताच वापरलेली. तत्त्वज्ञान सांगत असताना दृष्टांत दिली. दृष्टांत काय? कल्पकताच आहे. जेणेकरून या सर्वसामान्य माणसाला हे धर्म कळावा, समजावा, लक्षात यावा आणि त्यातून त्यांनी उठावं. ते उठून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्याचा रस्ता त्यांनी पास करावा, त्यांनी चालत राहावं. आणि याच्यासाठी आपल्याला तत्त्वज्ञानातून परमेश्वरांनी प्रेरणा दिलेली आहे. पूजनीय माईम भटांचं आपण जीवनचरित्र पाहत असताना पहिली लीळा आपण पाहणार आहोत. परमेश्वरांनी ज्या वेळेस पूजनीय माईम भटांची भेट झाली, बोध झाला, त्या बोधाच्या माध्यमातून परमेश्वरांनी जसं समजावलं, त्यांना जसं समजावलं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यांनी जसं समजून घेतलं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये ज्या शंका आहे, गैरसमज आहे, अज्ञान आहे, प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये, तर ते सुद्धा जाणून घेतल्यानंतर त्यावरती प्रकाश टाकल्यानंतर आपल्याला रस्ता परमेश्वराने अगोदर तयार करून टाकलेला आहे. तुम्हाला रस्ता करायची गरज नाही आहे, फक्त त्या रस्त्यावरती चालायचं आहे आपल्याला. परंतु ते चालणंसुद्धा जर आपल्याच्याने होत नसेल तर आपल्याला परमेश्वर खरंच मिळवायचा आहे का? मला कितीतरी वेळा प्रश्न पडतो की खूप सत्संगामध्ये लोक बसलेले असतात, सारे ऐकायला आलेले राहतात. आता कोण काय मला असं वाटतं की खरंच यांना परमेश्वर हवा आहे का? जर खरंच परमेश्वर हवा असेल तर इथं यायची आणि बसायची सुद्धा गरज नाही आहे. परमेश्वर कशाने मिळणार आहे? परमेश्वराने तर सांगितलं आणि यांना तर माहिती कळत आहे. मग खरंच परमेश्वर हवा आहे का? परमेश्वर खरंच हवा असेल ना तर खरंच परमेश्वर मिळणं अत्यंत सोपं आहे. परंतु हवा नाही आहे, मिळाला पाहिजे ही वासना आहे. मिळायला पाहिजे हा भाव आहे, हा हेतू आहे. मिळायला पाहिजे ना, मग कधीतरी केव्हा तरी कुठंतरी, लगेच नाही. लगेच असेल लगेच. पूजनीय माईम भटांना माईम भांडारेकरांना अर्थता निर्माण झाली की सत्य काय आहे जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी सकाळी सकाळी पोथी चाळायला सुरुवात केली. अर्थता एवढ्या शिगेला पोचली, देवाला काय भिक्षा मागायची गरज होती का? अनंत ब्रह्मांडांचा नायक काय खाण्यासाठी भिक्षा मागत होता काय? आणि भांडारेकरांकडे जाण्याचा भिक्षेचा काही पदार्थ घेण्याचा उद्देश होता काय? एवढ्या पराकुटीला ती अर्थता वाढली पूजनीय भांडारेकरांची, तर देवाला तिथं जावं लागलं. तुमची अर्थता त्या पराकुटीला जर पोचली तर देव तुमच्याकडे येऊ शकत नाही का? देव तसं जर तत्त्वज्ञान जर बघितलं तर भांडारेकरांकडे देव गेले, बाईसांकडे देव गेले, दादोसांच्या माध्यमातून आचार्य हाय कुठं त्यांच्या गावाला पांढरीला, आणि परमेश्वर हाय कुठं सिन्नरला. इथून स्थिती दिली
अप्रत्यक्षरित्या स्थिती देणं म्हणजे परमेश्वर स्वतः जाणंच आहे ना. स्थिती दिल्यानंतर तर मग त्यांना इकडे खेचून आणलं आहे. स्थिती झाली, स्थितीच्या भरात त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं आणि म्हटले तुमच्याकडून आनंद होतो असं म्हटले. म्हणजे मग आता रिस्क कुठं घ्यायची, दादूसरांना वाटलं जर नाही झालं तर कुठं डोक्याला ताण. ते म्हणले आमच्याकडून होईल का नाही होईल, पण स्वामीश्रीच्याकडे आमचे जे गुरु त्यांच्याकडून होईल. नाव ऐकताच नामे वेद, वेद निर्माण झाला, आवड निर्माण झाली. आणि तो वेद निर्माण झाल्यानंतर त्या नाम ऐकताच स्थिती झाल्यानंतर ते म्हणले कुठे भेटायला जायचं. म्हणजे अप्रत्यक्ष देवच गेले ना. देव स्वतः जातात, फक्त तुमच्यामध्ये आर्तता निर्माण झाली पाहिजे. कारण देव तर सर्वव्यापक आहे आणि देवानी जर ठरवलं आहे का तुम्हाला आनंद द्यायचा तर त्यांनी ठरवलेलं असल्यामुळं त्यांचा माइंडसेट झाला आहे द्यायचा आहे. आपला माइंडसेट नाही, अजून घ्यायचं आहे. जेव्हा माइंडसेट आपला होईल ना तेव्हा आपल्याला कोणतेच अडथळे वाटणार नाही, अडचणी वाटणार नाही, चॅलेंज वाटणार नाही, आव्हान वाटणार नाही. कारण आपला माइंडसेट झाला. तुमचा सर्वांचा माइंडसेट झाला होता. आज डोंगरावर जायचं, बाबांचं 71 वय, त्यांना म्हणलं यायचं का म्हणे, यायचं आहे. माइंडसेट झाला आहे, जायचं आहे. माइंडसेट झाल्यामुळं काही त्रास नाही झाला. परंतु शंका जर असती ना, चढता येईल का आणि 71 वय आणि काही प्रॉब्लेम येईल, पाय तर घसरणार नाही, असं ते अडचण, त्यांनी काही प्रश्नच नाही विचारला. नाही तर जर शंका असत्या तर बाबा लय उंच तर नाही आहे ना, मला येता येईल का, पायरी आहे का, दगड तर नाही आहे, पडणार तर नाही आहे, अशा शंका विचारल्या असत्या. पण माइंडसेट झाल्या का शंका नसतात. जायचं आहे ना, जायचं आहे, ते पास करायचं आहे, कास करायचं आहे. म्हणून आपल्याकडे जर शंका असतील, प्रश्न असतील ना, तर आपला माइंडसेट झालेला नाही आहे. त्याच्यामुळं लीळा खूप मोठी आहे. तत्त्वज्ञान आपल्याला चिंतन करायचं. त्याच्यामुळे वेगळ्या विषयाला हात न घालता माईम भट सराळ्याचे आपल्याला माहीतच आहे, सराळ त्यांचं गाव आहे. आणि गणपत आपय हे त्यांचे सासरे पण, मामा पण, गुरु पण, तिन्ही बी नाथांनी होते. मामाचीच मुलगी त्यांना दिलेली होती. म्हणजे गणपत आपय मामा होते, त्यांची मुलगी माईम भटांना त्यांनी दिलेली असल्यामुळं आणि थोडंफार तत्त्वज्ञान शास्त्र त्यांच्याकडून झालेलं असल्यामुळं ते गुरुच्या समान होते. म्हणून ते त्यांचं ऐकायचं, त्यांना थोडीशी मान्यता होती आणि म्हणून ते त्यांचं ऐकत होते. बघा, देवानी त्यांना निमित्त केलं देवानी पूजनीय माईम भटांना देवाकडे आणण्यासाठी. परंतु त्याच्या अगोदर गणपत आपयांना परमेश्वराची भेट झालेली आहे डोमेग्रामला. त्या गणपत आपयांना कोण निमित्त आहे माहिती आहे तुम्हाला? औसा माता निमित्त आहे. त्या औसा माता बडबड्या जायच्या भिक्षेला, देवाचं वर्णन सांगायचे, देव असे, देव तसे, आमचे देव असे, आमचे देव तसे. ते म्हटले आई आम्हाला बी देवाची भेट घाडवा. म्हटले ठीक आहे, विनंती करते देवाला, परवानगी घेऊन येते. औसाला तशी गरज नसायची, औसा डायरेक्टच घेऊन यायच्या. औसा वेदवंत होत्या, बोधवंत नसल्यामुळं विषयच नव्हता. परंतु त्या गणपत आपण औसानी देवाकडं आणलं आणि ती लीळा तुम्हाला माहीत आहे. त्या औसांना स्थिती दिली, त्या झाडावर चढले आणि देव चिंतामणी, देव कामधेनू ती बोलायला लागली आणि हे हा म्हणायला लागले. कोण? गणपत आपय. देव म्हणतात आहो ते औसाचं ठीक आहे, परंतु तुम्ही तर शास्त्र जाणता, देव काय कामधेनू म्हणजे गाय झाली काय? देव काय चिंतामणी म्हणजे दगड झाला काय? आणि त्या अनिवार्य मराठी, सुंदर मराठीतून त्यांना आकर्षित केलं. तेच गणपत आपयांना देवानी औसांच्या माध्यमातून आणलं, त्यांच्यावर प्रभाव टाकून त्यांना लक्षात आणून दिलं. वेद नाही, बोध नाही, फक्त दर्शनीय. त्याच गणपत आपयांना नंतरच्या काळामध्ये कुष्ठरोग झाला. ते देवाकडे आले, म्हटले कुष्ठरोग घालवा. म्हटले येतं अनुसारा कुष्ठरोग घालू. म्हणे तसंच का नाही? म्हणले आमची खावणी ते वैशिष्ट्य आहे, अनुसारा तर घालू. कुष्ठरोग झाला आहे, त्या कुष्ठरोगातच गणपत आपय मेले, परंतु देवाला अनुसरले नाही. बरं, अनुसरल्यानंतर जर कुष्ठरोग जातोय, चांगलं जीवन भेटतंय, तर का अनुसरायचं नाही? आणि कुष्ठरोग असताना त्या जगण्याला अर्थ तरी काय? जीवन एखादा आजार माणसाला असला तर आपण काय म्हणतो, याला ते मेलं ते बरं. कारण अस्वस्थता, खाता येत नाही, पिता येत नाही, राहत नाही, जगता येत नाही, त्याच्यापेक्षा मरणं बरं. परंतु त्यांनी तो सुद्धा उपयोग हे केला नाही. परंतु ते माईम भटांना निमित्त झालेले. म्हणजे सारस समोर दिसतंय ताट, तरी खाता न येणारे असे भक्त आपल्याला कितीतरी दिसतील. आपल्या समोर बी आहे ना सारं. आता मग आपल्याला आता खायचं की घ्यायचं का, स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं? आपल्याला गणपत आपय व्हायचं, छरदोबा व्हायचं का, आचार्य व्हायचं का, माईम भट व्हायचं, हे निर्णय आपला आहे. म्हणून आपल्याला सक्सेस स्टोऱ्या पाहिजे आणि त्या सक्सेस स्टोरीमधून आपल्याला पुढं सारखायचं आहे. आपल्याला आधार लागतो ना. जीव आधाराविनं राहत नाही.
अव्यक्त स्वरूपी मायेचा आधार, व्यक्त स्वरूपी प्रपंचाचा आधार. सामर्थ्य नाही जीवामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला देवापर्यंत जायला सुद्धा आधार घ्यावा लागेल. आणि तो आधार परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानातून, त्या तत्त्वज्ञानातल्या असलेल्या भक्तांकडून घ्यावा लागेल. म्हणून यापासून आपण या लक्षात घेतलं पाहिजे. आता ह्या हे जे गणपत आपे त्यांच्यापासून त्यांना थोडंफार शास्त्र झालेलं होतं. तिन्ही दर्शनं वगैरे, न्यायिक, आर्वाक, साक्ष असे 2-3 वेळा त्यांना ते शास्त्र भेटलेलं असल्यामुळं ते परत आणखीन पिंपळे वामन भट जे आहे त्यांच्यापासून सुद्धा त्यांना काहीतरी 5 दर्शने, 6वे दर्शन, प्रभाकर, ये देशी महाराष्ट्री वाचू नये म्हटले. त्यांना ते घ्यायची इच्छा झाली ते वामन पिंपळ भटांकडून, त्यांना ते कळाल्यानंतर. परंतु महाराष्ट्रात ते भेटत नाही आणि तिकडं जायचं, महाराष्ट्रात घेतलं तर ते कोड फुटेल, निर्वश होईल, असं काहीतरी मानसिकता असेल. त्याच्यामुळे ते तिकडं गेले माईंभट तेलंग देशाला. आणि तेलंग देशाला गेल्यानंतर तिथंसुद्धा परीक्षा घेतली तिथल्या पंडितांनी त्यांची. म्हणजे परीक्षा द्यावी लागते, मग ते देवतेचं असो नाही तर परमेश्वराचं असो. तिथं परीक्षा, तिथं विडा व्हायचा, अंधारा होतं. 3-3 वेळा परीक्षा घेतली. त्या परीक्षेत ते पास झाल्यामुळं त्यांनी ते शास्त्र शिकवलं आणि काही त्यांनी भरपूर अभ्यास केला. कारण त्यांच्या खावणीला ते उतरले पूजनीय माईंभट. आता ही लीळा प्रत्येकाला माहीत आहे, परंतु आपल्याला यातून घ्यायचं काय की माईंभटांना बी अडचणी नव्हत्या का, अडथळे नव्हते का, त्या अडथळ्यातून त्यांनी कशी मात केलं हे आपल्याला पाहायचं आहे. तिथं जायचं आहे भास्कर शास्त्र शिकायचं तरी त्यांना परीक्षा द्यावा लागल्या. इथं ब्रह्मविद्याशास्त्र आपल्याला घ्यायचं आहे, आपल्याला बी त्या परीक्षेतून जावंच लागणार आहे, पुढं सरकावंच लागणार आहे. तर म्हणून पूजनीय माईंभटांचं जे जीवनचरित्र ते आपण जर बघितलं तर ते आपल्या लक्षात येईल. ते थोर प्रत्यावत नव्हते. ते भास्कर शास्त्र त्यांनी पटकन घेऊन टाकलं, इतरही शास्त्र पटकन घेऊन टाकलं. आता सारं शास्त्र झालं, ज्ञान झालं त्यांना. त्याच्यामुळं काय झालं, अहंकार झाला. इकडं आल्यानंतर ते अहंकारातच राहायला लागले, पंडितांशी चर्चा करायला लागले, वाद घालायला लागले आणि त्यांना हरवायला लागले. त्याच्यामुळं अहंकार झाला. दिवसा ते मशाल घेऊन फिरत आहे, पायात गवताची वाकी घालून फिरताय का, तर हे सारे पंडित आमच्या पायाशी आणि आम्ही आज सूर्य आहे इथला. या पद्धतीनं अहंकाराचं ज्ञान जर झालं तर अहंकार निघून जायला पाहिजे. परंतु हे त्रिगुणात्मक देवतेचं ज्ञान आहे, त्याच्यामुळे तो अहंकार आपोआपच आहे. आणि ह्या अहंकारापोटी त्यांच्या अहंकारामुळंच परमेश्वराची त्यांची भेट झाली. कारण गणपत आपयांना आता जड जायला लागलं ना, ते तिकडून आल्यानंतर आता गणपत आपयांनासुद्धा ते हिडीस करायला लागले त्यांनासुद्धा. आणि असं कोणाला वाटेल, मामा पण, सासरे पण, गुरु पण हा पहिल्यांदा मला मान द्यायचा. आता ते काय म्हणतात, या उड्या साऱ्या गंगा तीरावर थोडं आळमट पिळमट जे बी जमतंय थोडंफार येतं ते फक्त यांना येतंय, बाकीचं तर कोणाला काहीच येतच नाही. म्हणजे तेवढं तरी नाही. हां, त्याच्यामुळं युगो हट झालं ना. मग गणपत आपण काय डोकं लावायचं का, आता यांचा अहंकार तर गेला पाहिजे. स्वतःचं काय आपल्यामध्ये ताकद नाही आहे. आणि मग स्वामी श्रीचक्ररावांच्या अगोदर त्यांची भेट झालेली आहे आणि म्हटले यदा कदाचित इथं यांचा विलाज आहे. आणि मग त्यांनी चाळवलं माईंभटांना की तुम्ही जे शास्त्र घेतलं आहे त्याला जर चांगलं न्याय जर द्यायचा असेल तर तुम्ही स्वामी श्री चक्रधर चांगदेव राऊळ आहे डोमेग्रामला आलेले त्यांची भेट घ्या. आता भेट घेतल्यानंतर हा काय लगेच उठला आणि लगेच निघाली का, गेले नाही ना. त्यांच्यामध्ये अहंकार असल्यामुळे ते म्हटले त्यांना काय येतं, ते कोण आहे, मराठी अनिवार्य बोलतात म्हटले. ते असे गोसावी म्हटले, भिक्षुक आहे, साधक आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त काही त्यांना बोध नसल्यामुळं गणपत आपण जास्त ओळख देताच आली नाही. ते म्हटले मग त्यांना मराठी येतं, ते काय माझ्याशी बोलतील, माझ्याशी बोलू शकतात की नाही, म्हणजे ते काही माहीत नाही, पण मराठी सुंदर बोलतात. तुम्ही जर गेलं, आता सांगण्याचं तात्पर्य काय का चॅलेंज दिलं त्यांनी. एक तर जर तुम्ही गेलेच, ते जर हारले तर तुमची सरशी आहेच, परत तुमची ती खावणीच आहे. आणि तुम्ही हारले तर तुमचं भलं पण आहेच. म्हणजे दोन्ही बाजूनी फायदा आहे. तुम्ही जा तर खरी म्हटले आणि ह्या जाण्याच्या त्यांना अहंकार म्हणजे कोणत्या माणसं कोणत्या गुणांनी कुठं जाईल सांगता येत नाही. त्या अहंकारामुळे ते गेले ना. अहंकार नसता तर ते गेले असते, ते म्हणले असते भरपूर शास्त्र झालं आता काय जायचं, पण अहंकार आहे. आणि म्हणून चॅलेंज स्वीकारण्यासाठी ते म्हटले ठीक आहे, मग तुम्ही जेव्हा जाल तेव्हा आम्हाला घेऊन जा म्हटलं. आणि मग कधीतरी गणपत आपणना काही राज कामासाठी जायचं असल्यामुळं ते म्हटले चला येत असेल तर, म्हणले ठीक आहे. आणि मग ते दोघं निघाले
आता निघाल्यानंतर त्यांना घाई होती. मग कोण आलं तिथं, कोण भेटलं देवाला? देवगावला राजदरबारात जायचं होतं. ते दोघं गेल्यानंतर तिथं त्यांना वेळ नव्हता. हे विचार करत चालले होते काय बोलावं, कसं बोलावं. ते वाजस्थळ नावाचं ते जे अभ्यासलं असेल त्यांनी चिंतन केलेलं होतं. आणि हे चिंतन करत असताना ते भामाठाणाशी आले आणि त्या गावामध्ये ते गेले पिंपळे वामन भटांच्या घरी. ते पिंपळे वामन भट देवाकडंच निघाले होते. ते तयारी करत होते. मग कुठं चालले म्हणले? देवाकडं दर्शनाला चाललो उपार घेऊन. उपार घेऊन चालल्यामुळं ते म्हटले बरं झालं चला तुम्ही माईम भटांना घेऊन जा म्हटले. मग बरोबर आता माईम भटांना बरोबर घेऊन जा. हे मोकळे झाले गणपत आपे. आता गणपत आपे मोकळे होण्याचं कारण वेगळं असू शकतं. म्हणशील हा बाबा असा आहे मलाच फटकारतो, तिथं गेलं आणि काही झालं तर आपलीच बेइज्जत व्हायची, त्याच्यापेक्षा आपण न जाणंच चांगलं, याला पाठवून द्या, आहे की नाही? नाही तर त्यांना घेऊन आलेले ते त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. गणपत आपे ऑलरेडी वास्तविक पाहता तसं यायला पाहिजे होतं. कारण प्रॉब्लेम गणपत आपेंना होता ना पूजनीय माईम भटांपासून, देवाला थोडी होता. परंतु नको रिस्क म्हटले. जर उद्या काही झालं तिथं तर आपला बी अपमान व्हायचा. देव आपल्याला मानतात नेमके चांगले, तर नको आपण बी एखाद्या भांडखोर लोकांबरोबर माणसाबरोबर जायचं तर नको. आपण कटवतो, आपण म्हणतो नाही मला हे काम आहे ते काम, याच्याबरोबर जाऊन कुठं इज्जत घालून घ्यायची. आणि म्हटले जा घेऊन यांना. आता त्यांना काय माहिती माईम भट कोण आहे, कशासाठी आणले, काय आणले, जायचं आहे, सांगितलं चालले. तिथं गेल्यानंतर आता तो उपार बाईसांच्या हातात त्यांनी दिला आणि घागरी घेऊन लगेच पाण्याला दिले. आता माईम भट गेले त्यावेळेस देवाची पूजा अवसर झालेला होता. कोणीतरी भाग्यवान जीव आहे त्यांनी पूजा अवसर केलेला होता आणि अत्यंत सुंदर अशी श्रीमूर्त देव त्या आसनावरती बसले. डोमेग्रामचं तुम्ही ते राजमठ नमस केलेला असेल, तिथं देव विराजमान झालेले होते, आसनावर बसलेले होते. आणि देव सर्वज्ञ, देवाला माहिती आहे आता कोण येणार आहे, काय येणार आहे. सर्व नियोजनबद्ध कार्यक्रम आहे परमेश्वराचा नियोजनबद्ध कार्यक्रम राहतो. कधी केव्हा कुठं कोणाची भेट घालून द्यायची हे सारं ठरलेलं राहतं. आपण म्हणतो काय योगायोग आहे, योगायोग असं काही नसतं. उद्याचा दिवस आहे बी देवानी ठरून टाकेले, परवाचा दिवस ठरून टाकेले. आपण विनाकारण हात मारायचे कामं करतोय, प्रयत्न करतोय, परंतु नियोजनबद्ध कार्यक्रम राहतो. त्यामुळं माईम भट आले. माईम भटांनी पाहिलं. आता अहंकार दंडोतही घातला नाही, काहीच नाही, कर प्रणपात असं फक्त केलं. फक्त आपल्याला काही लोकांना म्हणून आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. एखादी व्यक्तीनं आपल्याला दंडोत घालताना कसा दंडोत घातला त्याच्यावरून त्याची विचारधारा काय आहे आपल्याला लक्षात येतं. नम्रता आहे का, अहंकार आहे का, अति शहाणा आहे का, मूर्ख आहे का, वेडा आहे, हे आपल्याला लगेच समजतं. या शास्त्राच्या त्या बाजूने जर आपण विचार केला ना तर जीवनमान जगत असताना आपल्याला खूप फायदे होतात. संस्कार कसा आहे, कोणावर माणूस आल्यानंतर कसा भेटला, काय बोलला, काय नाही बसला, कसा, याच्यावर संस्कारसुद्धा ठरतात. याला धर्माची किती जाणीव हे सुद्धा समजतं, लक्षात येतं. आणि आम्हाला हे दररोजचे अनुभव असतात. आम्ही बारीक लक्ष देऊन राहतो, कोण कधी आला, कसा आला, कशासाठी आला, कोणत्या उद्देशाने आला, आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं, काय पहिलं विचारलं, त्याच्यातूनच आपल्याला लगेच थोडीशी क्वालिटी लक्षात येऊन जाते. त्या पद्धतीनं पुढं बी आमचं वागणं बोलणं चालू होऊन जातं. एवढा बारीक विचार कोणी करत नाही, परंतु आपल्याला ती सवय असल्यामुळं तो बाजूनं विचार करतो. किती अर्थता आहे याच्यामध्ये, येण्याचा उद्देश काय आहे, याचा भाव काय आहे, हे लगेच आपल्याला लक्षात येतं. देवानी बी ओळखलं की आता अहंकार तर आहेच, त्यांनी बसले. आता बसल्यानंतर ते ज्याच्यासाठी आले होते, ज्या उद्देशाने आले होते ते विसरून गेले. कारण श्रीमूर्ती एवढी सुंदर, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते माईम भट किती भाग्यवान असतील. ते पिंपळे वामन भट ठीक आहे, वेद नाही, बोध नाही, अनुसरले नाही, परंतु श्रीमूर्त पाहायला भेटती. आज आपण त्या श्रीमूर्तीची थोडीशी झलक भेटावी याच्यासाठी तडफड करणारे कितीतरी साधक आहे. आपल्याला असं वाटतं इथं लीळाचरित्रातलं आहे, आज कोण, आज आहे का नाही कोणी, आजही पण आहे, त्याच्याकडे बी आपण जाणार आहोत. आजही आहे आणि त्यांची तडफड, त्यांची साधना प्रत्येकजण स्मरण करतो, चिंतन करतो. आपण पहाटे 3ला उठून का बरं स्मरण करतो? देवाची झलक भेटावी, काहीतरी समजावं, काहीतरी कळावं. असे आजपर्यंत मला साधकच भेटले नाही, कितीतरी साधना करणारे, की माझ्या स्वप्नात श्रीमूर्त आली, माझ्या स्वप्नात बाईचा पूजा अवसर करताना त्या पूजा अवसराची प्रसंग दिसला, म्हणजे प्रत्यक्ष श्री मूर्त आपल्याला दिसले. असा कोणी साधक आजपर्यंत तर मला भेटला नाही. मी विचारलं अनेकांना, जी एक झलक
यदा कदाचित तुमच्या स्वप्नात एक झलक परमेश्वराची जर दिसली तर त्याचं चिंतन, त्याचं स्मरण करता येऊ शकतं आपल्याला. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे की आपली झाली तडफड ज्याच्यासाठी चालू आहे त्यांच्यासाठी ते किती एजी आहे. श्रीमूर्त दिसते, श्रीमूर्त आहे, प्रश्न विचारताय, बोलताय, जे आपण आज करतोय त्या साऱ्या नॅचरल गोष्टी त्यांच्यासाठी. परंतु त्याच्या अगोदर त्यांनी किती खस्ता खायला असतील, त्याच्या अगोदर त्यांनी किती जीवन दिलेलं असेल, त्याच्या अगोदर त्यांनी किती जोड जोडलेली असेल. कळत न कळत त्या जोड दिल्यामुळं परमेश्वराने ते स्वीकारलं, म्हणून तिथपर्यंत योग आलेला नाही. योग कधी येतो का? नियोजन परमेश्वराने केलेलं आहे, परंतु त्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे ना. त्या माईम भट्टांचा प्रयत्न आहे ना तेवढा. 18 पुराण, वेदशास्त्र, भास्करशास्त्र हे प्रयत्न आहे ना. इथं नाही शिकता येत तर तेलंगदेशाला गेले, तिथे परीक्षा दिली, तो प्रयत्नच आहे ना, ती धडपडच आहे ना, ती तडथडच आहे ना त्यांची. नाही तर काय करायचं आहे? ब्राह्मण आहे, श्रीमंत आहे, आज जे आहे आपलं शास्त्र त्याच्यातूनच जागणार आहे. कशाला भास्करशास्त्र ऐका, तेलंगदेशाला जा, परीक्षा द्या, काय रिकामी उद्योग आहे. म्हणजे त्यांनी जे एफर्ट्स लावलेले त्यातून हे फळ भेटलं. तिथं जर गेले नसते, ते शास्त्र शिकले नसते, त्यांच्यामध्ये अहंकार आला नसता. अहंकार नसता आला तर त्या अहंकाराला चालून गणपत आपल्याने देवापणची त्यांची भेट घालून दिली नसती. म्हणजे सारं नियोजनबद्ध देवाने केलेलं. म्हणून या ज्या गोष्टी आहे या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपण लीळा काय फक्त शब्दाशा पाहतो, हे आले ते गेले असे म्हटले तसे म्हटले, परंतु त्याच्यात जे बारकावे आहे, जो हेतू आहे त्या लीळा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. आणि सर्वात मेन म्हणजे हे लीळाचरित्र लिखाण कोणी केलं आहे? पूजनीय माईम भट्टांनी केलेलं आहे. पूजनीय माईम भट्टांनी लिखाण करत असताना स्वतःच्या निमित्ताने घडलेल्या लीळांमध्ये सुद्धा कुठेही कंजूसी केली नाही. त्यांनी जे आहे ते मांडलं आहे स्पष्ट. स्वतःचं कमीपणा येईल म्हणून व काही मोठेपणा केला असं नाही आहे. जे आहे ते मांडलं. ही वास्तविक जी मांडली पूजनीय माईम भट्टांनी स्वतःविषयी सुद्धा. स्मृतिस्थळामध्ये गेल्यानंतर या बऱ्याच स्मृती अशा आहे की माईम भट्टांच्या संदर्भात येतात, त्या मॅच होतात. म्हणजे विचार करण्यात तो त्याग किती मोठा आहे. जेव्हा देव कळाला तेव्हा त्यागाची परिसीमा त्यांनी गाठली. एवढा मोठा त्यागाच्या बाबतीत आपण विचार जर केला तर ते होते काय, त्यांच्याकडे काय होतं आणि सोडलं काय त्यांनी. ते संस्कृत पंडित होते, पण संस्कृतमध्ये एक शब्द तरी लिहिला का त्यांनी? तो त्यागाचे ना. जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही सांगायचंच नाही आहे. म्हणजे आपल्याकडे जे नाही आहे ते बी सांगण्याची स्पर्धा लागेल राहते. ही प्रवृत्ती आपली. जे आहे ते तर आपण दुसऱ्यांना सांगतच असतो. इष्टिटीच्या बाबतीत सांगतो, गुणाच्या बाबतीत सांगतो, पैशाच्या बाबतीत सांगतो, सारं सांगत असतो आपण. पण हे संस्कृत पंडित असताना एक शब्द संस्कृतमध्ये न लिहिणं हा बी मोठा त्यागच आहे. आणि जे आहे जसं आहे तसं मांडणं ही बी एक साधनाच आहे. जे आहे त्याचं स्वीकारलं पाहिजे. आपल्यामधली कमतरता त्यांनी मांडली असं नाही का हे कसं काय लिहू मी आपल्या बाबतीत, असं त्यांनी काहीच केलेलं नाही. त्याच्यावर जे बी आहे ते करप्राणिपात केला म्हटले, करप्राणिपात त्यांनीच लिहिलं ना. त्यांनीच लिहिलं, त्यांच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत लिहिलं ना त्यांनी. त्यांनी असं विचार नाही केला का भविष्यात काही साधक आहे ते वाचतील तर मग मला काय समजते. अहंकार होता, अहंकारापोटी त्यांनी स्पष्ट लिहिलं ना. गणपत आपण मी काय म्हटलो, मी तिकडे गेल्यानंतर अहंकार झाला, मीच वाकी घालायचं, स्वतः लिहिलं. स्वतःविषयी मशाल घेऊन फिरत होतो. आपण कधी आपले गुण सांगत असतो जे नसलेले सुद्धा. आपण आपले कधी वाईट गुण कधी सांगितले का? एखाद्याने आपल्याला जर सांगितलं ना का तू असं असं आहे तर तू मला ओळखलंच नाही रे, आपण लगेच चॅलेंज करतो त्याला. अरे त्याला जाणवलं आहे मी असं असं आहे हे समजून घे, तू तुझ्या फायद्यासाठी आहे. निंदकाचे घर असावे शेजारी, त्यांनी तुम्हाला उलट फायदा आहे. तुला तुझी चुकी, तुझा दोष दाखवला आहे, ती एक संधी दिलेली त्याच्यावर मात करायची. तू म्हणतो तू मला ओळखलंच नाही, मी असा नाहीच आहे आपण सांगतो. परंतु पूजनीय माईम भट्टांचं हे मोठेपण आहे का त्यांनी जसं आहे तसं मांडलं, कुठंही कमतरता केली नाही. ही प्रेरणा पूजनीय माईम भट्टांच्या चरित्रातून आपल्याला घेण्यासारखी आहे. आपण जसं आहे तसं राहावं, डुप्लिकेट नाही. आत एक बाहेर एक असं नाही. जे बोलावं ते आत राहावं, जे आत आहे ते बोलावं, हे देवाला अपेक्षित आहे. आणि या शास्त्राच्या माध्यमातून, या साधकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तेच आलेलं आहे. आचार्यांनी बी आचार्यांच्या बाबतीत जे बी माईम भट्टांनी लिहिलं ते सुद्धा जे आहे तेच लिहिलेलं आहे. मनात ही आलं ते आलं ते आलं. आणि पूजनीय माईम भट्टांना आचार्यांनी लीळा सांगितल्या ना, आणि मग यांनी लिहिल्या. यांना काय माहीत होतं? आचार्यांनी स्पष्ट सांगितलं मी कसा होतो, काय होतो, मग कशी भेट झाली, मी काय काय केलं काय नाही केलं, माझ्या मनात कसं आलं, मग मला देवानी कसं 6 महिने तिकडं पाठवलं.
कसे माझ्या देवाच्या बाबतीत माझ्या मनात संशय आला या आचार्यांनी सांगितलं आणि पूजनीय माईम भटांनी लिखाण केलं. म्हणजे स्वतःविषयी नाही तर यदा कदाचित जर तशा प्रवृत्तीचे ते नसते तर बऱ्याच गोष्टी त्यांना आपल्यापर्यंत आणता आल्या नसत्या. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचं आपल्यापर्यंत आणलं. हे कशासाठी आणलं आहे का तुम्हीही असं राहावं, तुम्ही असं वागावं, तुम्ही असं बोलावं. आम्ही जशी कबुली केली ती कबुली करणंच म्हणजेच प्रायचित्त आहे. कबुली करणं म्हणजेच परमेश्वराला शरण जाणं आहे. कबुली करणं म्हणजेच आपल्या त्या दोषातून निघून गुन्हाकडे जाणं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. तिथं ती चर्चेला सुरुवात झालेली आहे आता. कारण पूजा अवसर झालेला होता. देवाची श्रीमूर्त अत्यंत सुंदर होती आणि माईम भटांनी ते पाहिल्यानंतर आपण काय आलो हे विसरूनच गेले. ते पाहतच राहिले. आता पाहतच राहिले, किती वेळ पाहत राहणार. तेवढ्यात ते आले पण पाणी घेऊन. आता त्यांना घाई, त्यांनी फक्त उपारा द्यायचा होता देवाला, निघून जायचं होतं. म्हणले चला माईम भटांना, म्हणले चला माईम भटो. आता यांचं लक्षच नाही, कारण देवाकडे श्रीमूर्त पाहत असले ते विसरून गेले स्वतःला, तिथंच वेधल्या गेले. मग देव म्हणतात तुम्ही जा. त्यांना जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत बसतील म्हटले. कारण हे गिऱ्हाईक आता काय एवढं सोपं नाही. अनंत जन्मानंतर अंतसृष्टीनंतर आणलेलं आहे आम्ही. हे आम्ही काय सोडतोय आता? देवाने सोडलं का? नाही सोडत. देवानंच सोडत नाही. कारण देवाने आणलेलं गिऱ्हाईक आता ते सुटणार नाही आहे. त्यांना द्यायचं काय हे देवाने ठरून टाकलेलं आहे. देवाने माइंडसेट केलेलं आहे. यांना काय द्यायचं आहे, काय सांगायचं आहे, काय विचारायचं आहे, सर्व आहे. यांनी तर यांच्या मनाने ठरवलं आहे. काय प्रश्न येईल यांना माहीत पण नाही. देवाला माहिती यांचा काय प्रश्न येईल, काय होईल, काय नाही. त्या पूजनीय माईम भटांमध्ये एवढा अहंकार होता का त्या अहंकारापोटी देवाचा सुद्धा त्यांनी अपमान केला. आणि मग देवानी चर्चेला सुरुवात केली. पहिला प्रश्न विचारला की तुमच्याकडे 18 पुराण आहे, वेद आहे, शास्त्र आहे, भास्करशास्त्र आहे, सारं कुळून पिले तुम्ही, संस्कृतीत छेद होईल असं काय होईल का? म्हणजे काय तुमच्या जन्ममृत्यूचा फेरा चुकेल? पहिले ती देवाने असं सांगितलं नाही तुम्हाला जन्ममृत्यूचा फेरा लागलेला आहे. चुकेल याचा अर्थ तो लागलेला आहे, तो असतो. आपण सुद्धा त्याच सिस्टममध्ये. म्हणून आपल्या हिंदू धर्माचं मूळ तत्त्व काय आहे? पुनर्जन्म, जन्म आणि मृत्यू. स्वामी श्री चक्रधरांनी स्पष्ट सांगितलं आहे का हा जीव या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आहे, अडकलेला आहे आणि त्यातून निघणं याच्यासाठी भक्ती आहे, याच्यासाठी धार्मिकता आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. पुन्हा आपला सिद्धांत जो आहे ना हे लक्षात घ्यायचा. आणि सिद्धांत जर लक्षात घेतला तर बाकीचे बरेचसे कर्मकांड निघून जातात. पितृपाठ आत्ता संपलं बघा. जर सिद्धांत आहे, जन्माला आलेला मनुष्य मरतून मेलेला मनुष्य जन्माला येतो, हा सिद्धांत आहे, पुनर्जन्म आपला धर्माचा सिद्धांत आहे, तर तुम्ही पितृ कोणाचे करताय? कारण तो जन्माला येऊन मेला, मेल्याहून परत जन्माला आलेला आहे. त्याचं जीवन त्या कर्मफळामध्ये त्याचं जीवन तो जगू राहिला आहे. कोणासाठी करताय तुम्ही? पितृ करत असताना परत तुम्हाला काय म्हणले? दोष लागले. कोणा? पितृदोष लागला. आता तो त्याचं कर्मफळ भोगतोय, तो काय दोष लावणार आहे तुम्हाला? सिद्धांत जर समजून घेतले ना तर बाकीचे अंधश्रद्धा, कर्मकांड, विधी या साऱ्या आपल्या डोक्यातून निघून जातात. आपण सिद्धांत न समजून घेतल्यामुळं आपल्या ह्या साऱ्या डोक्यात गोष्टी आलेल्या आहे. सिद्धांत जर असा आहे तर बाकीचा विषय येतच नाही, संबंधच नाही. आणि कोणताही जीव जन्माला आल्यानंतर तो कोणत्या तरी कर्मफळात जातो. कर्मफळात त्याचं जीवन परत पुढं चालू होऊन जातं. तो मागं फिरून पाहू शकत नाही. आणि अज्ञान हा जीवाचा मूळ स्वभाव आहे, अनादि अविद्यायुक्त आहे. काल काय खाल्लं हे आपल्याला आठवत नाही. मागच्या जन्माचं आणि मागच्या सृष्टीचं काय आठवणार आहे? आणि मागं फिरून जर तो पाहतच नाही, त्याला दिसतच नाही, तर त्याच्यापासून आपल्याला काय प्रॉब्लेम येणार आहे? आणि हे तुमच्या डोक्यात घालून तुमच्याकडून ते विधी करून घेताय. म्हणजे तो घेणारा बी किती बिंडोक आहे, करून घेणारा किती बिंडोक आहे, लक्षात घ्या. ते तर मानभाव असू शकत नाही, मानवांचा तर इथं विषयच नाही. परंतु इतर याच्यामध्ये जरी बघितलं तर इतर शास्त्रामध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, तर त्या ऋषीमुनींनी लिहिलेल्या आहे. आणि ऋषीमुनींनी स्वतःचे अनुभव लिहिलेले. अंदाज, तर्क, कुतर्क या ज्या गोष्टी आहे. पण सिद्धांत, तर्क जे आहे त्यांनी तुम्ही थोडा दिवस, थोडा वेळ, थोडा काळ डिस्टर्ब होऊ शकता. तो सिद्धांत मात्र कधीच संपत नाही. तो सिद्धांत कालानुक्रमे परत तुम्हाला तो पटतो. त्याच्यावेळी तर्क, कुतर्क थोड्या काळापुरते असतात, थोड्या वेळापुरते असतात. आता देवाने स्पष्ट माईम भटांना प्रश्नच विचारला आणि चर्चेला सुरुवात झालेली आहे. तर देव काय म्हणतात? संस्कृतीत छेद होत असं काय आहे? ते म्हटले आहे. त्यांनी उत्तर दिलं. त्यांना लगेच म्हटले का
ते म्हटले मग एवढं सारं रूप घेऊन बसले आणि एवढ्या साधा प्रश्न सोपा प्रश्न जर तुम्हाला माहीत नसेल तर मग तुम्ही हे कशासाठी साधना करताय? तर ते काय म्हणून पाहत होते देवाकडं? भिक्षुक, संन्यासी आहे की नाही? संन्यासी म्हणून पाहतो, संन्यास घेतलाय तुम्ही, त्याग केलाय म्हटले, आणि तुम्हाला जन्ममृत्यूचा फेरा कशाने चुकल हे जर माहीत नसेल तर मग हे संन्यासाचं रूप, सोंग, ढोंग हे कशासाठी घेतलं आहे? हे कोण म्हणतंय? माईमठ म्हणताय. आता देवाने चिडायला पाहिजे होतं, फटके मारायला पाहिजे होते, कारण शक्तियुक्त आहे परमेश्वर. पण केलं का देवानी? देवानी काहीच केलं नाही, प्रतिक्रियाच नाही. मग आता हे प्रकरण हाताळायचं, देवानी काय केलं? बाईसांना घेतलं ना मध्यस्थी. बाईसांना ते बाई हे काय म्हणताय? आता बाईसा वेगळ्याच कामात, त्यांच्या प्रेमी भक्त वेच देवासाठी काय करायचं काय नाही तेच व्यापारामध्ये. म्हणले ब्राह्मण भाग्याचा तुमचं दर्शन घडलं. अहो म्हणे मी काय म्हणतो, हे काय म्हणतात, तुम्ही काय म्हणतात, काय म्हणतात? मग सारा वृत्तांत देवाने जेव्हा सांगितला तेव्हा बाईसा चिडल्या. त्यांची ती शिवी आहे, गेलं काय मसन तुमचं टणटण वाजत वारा म्हणे काय मसनात. जुनी शिवी त्यावेळेची स्टाईलची असेल काही. सुरुवात झाली. आता माईमभट काय साधे माणसं नव्हते, ते उपाधी म्हणतो होते ना, आणि बाईसा तर लागले शिव्या द्यायला. माणूस वरमल का नाही? ते लगेच शांत होऊन गेले. शांत झाल्यानंतर आता ही बाई शांत बसा ना, मग सुरू झाली. देव म्हणताय थांबा थांबा, असा हात करताय. बाईसा ऐकायला तयार नाही. मग आता बाईसांची ट्रेन थांबवायची, तर मग देवाला परत काय करावं लागलं? म्हणले अहो जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही, अनेक जन्माचे पुट त्याला लागलेले, तुम्ही काय केलं म्हणे? तुम्ही एवढ्या शिव्या देऊ राहिले, एवढ्या चिडले याच्यावर, तुम्ही काय केलं म्हणे? आणि मग बाईसा पोळल्या परत. आता बाईसा तर प्रेमी भक्त आहे, आणि त्या प्रेमी भक्ताला थोडाही त्रास नको, ही देवाची प्रवृत्ती आहे, तरी असं का करत येतं? अजूनही त्यांचा कर्मनाश जे दोष आहे ते नासवायचे देवाला. त्या पोळल्या म्हणजे काय? कर्मनाश झाला ना. त्या कर्मनाश करण्यासाठी देवानी एकाच दगडात दोन पक्षी, माईमभटांचे दोष नासवले आणि बाईसांचा बी जे कर्मनाश आहे तो बी केला, कारण त्या पोळल्या दुःखी झाल्या. दुःख हां, किंचित दुःखे पापनाश, देवाचं सूत्र आहे. तळमळी जन्मते धाडी. प्रेम देणार, प्रेमी भक्ताला अजून प्रेम द्यायचं आहे. तळमळ निर्माण झाली पाहिजे, दुःख निर्माण झालं पाहिजे. कर्माच्या राशी नाशण्यासाठी परमेश्वराने सांगितलेला उपाय तो करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग ती चर्चा सुरू झाली. देवाने विचारलं बाईसांना, आणि देवाने विचारल्यानंतर त्यातून त्यांना राग आला, त्यांनी शिव्या दिल्या, आणि मग देवाने त्यांना थांबवलं आहे. आणि थांबवल्यानंतर मात्र देवाने आता त्यांना तर आठवण करून दिलीच, तुम्ही तेच केलं नदी करंट्यामध्ये आम्हाला बाद घाता, 3-3 दिवस आम्हाला पाय पुसण्यावर बसवलं. तेव्हा बाईसा आता गप्प झालेलं आहे, दुःख झालं आहे. आणि मग देवाने तिथं दृष्टांत सांगितला आहे. माईमभट समोर बसलेले, हे काय सांगताय हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी. अजून चर्चा सुरू झालीच नाही, पहिल्या प्रश्नावरच आडले. आणि मग देवाने तिथं सुरीचा दृष्टांत सांगितला. म्हणले गाव आहे, गावामध्ये कोण येतं? कलई लावणारे राहतात ना, काय म्हणतात त्याला? हां हां हां, लोहार. ते आले म्हटले. आता कोणी काय इळे खिळे हे ते द्यायला आले, तो बी करून द्यायचा, साफ करून द्यायचा, कोणाला सुरीचा काय लावून द्यायचा, कलई वगैरे. आता ते काही दिसत नाही, पण पूर्वी लहानपणी आपण ती गरम करायची, त्याला काहीतरी लावायचं आणि ते परत सारं भांडं सफेद होऊन जायचं. कलईवाले ती एक असाच होता, त्याच्याकडे सुरी होती, त्याला वाटलं चला आले तर आपणही जावा. त्यांनी ती सुरी खाली वरती पाहिली, म्हणजे भारी आहे, सुंदर आहे, परंतु त्यांनी सांगितलं का ही भारी आहे? ते म्हणले याचे काही उपयोगाचे नाही, ती तुटून फुटून जाईल. म्हणले तू काय कर, 2-4-5 दाम काय असेल पैसे घेऊन जा याचं मी असंच इळे खिळे बनवेल काहीतरी. त्यांनी आयडिया केली. ठीक आहे म्हणले, त्याला पटलं, जाऊ द्या काय देत आहे पैसे, 2 पैसे जा, गेला निघून. आता ह्या सिद्धांतीचं जर आपण बघितलं तर आपल्याकडं काय आहे आपल्याला जाणीवच नाही ना. आपण ते 2-2, 4-4 पैशावर म्हणजे विषयाच्या अनुषंगाने आपण स्वतःलाच विकू राहिलो. त्याची जाणीवच नाही त्याला, फक्त त्याच्यावरती खतं पडलेले आहे, म्हणजे गंज आलेला आहे. तसं आपल्या बुद्धीवरती, आपल्या जीवनावरती आपल्याला गंज आलेला आहे. तो गंज आपण मळीनं तो आपण जर काढलं तर ती बोधाची जी ताकद आहे ना ती खूप मोठी आहे, ती परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकते आपल्याला.
परंतु आपण विषयाच्या अनुषंगाने स्वतःलाच आपण देऊन टाकतोय. ते म्हटले देऊन टाक, 2-4 पैसे घे. म्हणजे ठीक आहे. त्यांनी स्वतःचं काम सोडलं नाही. काम करत असताना त्याच्याकडे लक्ष. थोडी वेळ भेटली, त्याला जाळ्यात घाल, गंज काढ, तेल लाव, त्याला चकाकी आण, सर्व स्वच्छ केलं. स्वच्छ केल्यानंतर त्यांनी राजाला ती सुरी भेट दिली. तो राजा उठायचा, बसायचा, झोपायचा, जेवायचा, बरोबरच ठेवायचा. म्हणजे हा जो जीव आहे त्या योग्यतेचा परमेश्वर करतात आणि केल्यानंतर मात्र तो परमेश्वर त्या जीवाला काय देतात हे देव सांगताय. बाईसा बाजूला आहे आणि माईम भट आहे, ऐकताय. हे ऐकताय का नाही? परंतु परमेश्वरांनी हा दृष्टांत पूर्णपणे समजून सांगितला आणि समजून सांगितल्यानंतर परमेश्वर जीवाशी बोध दातृत्व देऊनी सर्व 4 ज्ञान देतात म्हटले आणि ज्ञान देऊन ईश्वर स्वरूपी म्हणजे ईश्वर स्वरूपाला घेऊन जातात. अशा पद्धतीनं त्याच्यावरती प्रक्रिया करून हे परमेश्वर सांगताय. माईम भटाने ऐकलंय. ऐकल्यानंतर मग परत आता चर्चा करायची ना. याच्या डोक्यातलं जे बिडार आहे दुसरं ते काढायचं आहे. त्या चर्चेतून काढल्यानंतर ते निघणार आहे आणि परत देवांची माईम भटांकर नजर जाते आणि परत त्यांना जो प्रश्न अगोदर विचारला होता तोच प्रश्न डबल देव विचारताय. युग हट नाही झाला देवाला, कारण देवाकडे नाहीच येतो. एखाद्याने प्रत्युत्तर जर केलं तर आपल्याला त्याच्याविषयी राग येतो आणि आपण परत त्याची संभाषण करत नाही. परंतु देवाने परत तो प्रश्न विचारला आणि परत ती चर्चा चालू झाली. म्हणले म्हणले काय? म्हणले कर्मसिद्धांत सांगितला. मग माईम भटाने कर्म कीचे, कर्मातून ज्ञानोदय होईल, वैराग्य प्राप्त होईल, मुक्तीला जाईल. देवाने तो सिद्धांत खोडला कर्माचा. म्हणले कर्म किती प्रकारचे? नित्य, नैमित्तिक. आणि ह्यातून चर्चा सुरू झाल्यानंतर नित्य नैमित्तिक कर्मे म्हटले. प्रतिदिनाशी प्रतियास पर्यात ते नित्यकर्म ते जातात म्हटले आणि काम्यकर्म जे बी आहे ते बी फळाला येतात. आता राहिलंच नाही आहे कर्म. तर तुम्ही कधी ज्ञानोदय होईल आणि कधी वैराग्य प्राप्त होईल, कधी परमेश्वर प्राप्त होईल. त्याच्यामुळं कर्मसिद्धांत खोडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपण आजपर्यंत काय समजत होतो आणि तेच करत आलो आणि हे तर यांनी खोडलं आणि ते पटलं पण. पूजनीय माईम भटांना पटलं म्हणून तर ते गप्प बसले ना. आणि मग पुढे चर्चा झाली. मग परमेश्वर म्हणता अविद्यायुक्त जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही म्हटले. तुम्ही जे म्हणताय ना ते अविद्यायुक्त जीव आहे, त्याला स्वतःहून काही ज्ञान संभवत नाही. आणि त्या ज्ञानातून तुम्ही तुमच्या ज्या कल्पना केलेल्या आहे, कर्माचे सिद्धांत मांडून देवाला प्राप्तीच्या उद्देशाने यातूनच मला देव भेटल अशी जी मानसिकता आहे हे होणार नाही. आता ते ब्राह्मण असल्यामुळे ते याजन तप दान ते कर्म करत होते ना, षटकर्म त्यांचे. त्या कर्मातूनच परमेश्वर प्राप्त होईल असं वाटत होतं आणि म्हणून ते कर्माला त्यांनी सिद्धांत प्राथमिकता आणि त्या कर्माचा सिद्धांत त्यांनी मांडला होता. आता हा खोडल्यानंतर चर्चा सुरू झालेली आहे आणि मग देव म्हणतात हे सांगितल्यानंतर अविद्यायुक्त जीवाला स्वतःहून ज्ञान संभवत नाही. आणि मग का न संभवे, का संभवे याच्यावर बरीच चर्चा होते. ही चर्चा करून मग बराच मराठीत तत्त्वज्ञान सांगितलं जातं. त्याच्यामध्ये 4 प्रहर ती चर्चा चालू झाली. म्हणजे 1 प्रहर 3 तासाचा राहतं. म्हणजे दिवसभर ती चर्चा चालू होती. आता ह्या काळामध्ये बाईसांनी येऊन परत काही डिस्टर्बच केलं नाही की बाबा चला वेळ झाला जेवून घ्या, पिढा हरण, काहीच नाही. चर्चा चालू झाली. ही चर्चा झाल्यानंतर परमेश्वर स्पष्ट सांगतात त्यांना. माईम भट गप्प बसले आणि त्यांच्या हे लक्षात आलं की गणपत आपण सांगितलं होतं का देव सुंदर असे मराठी बोलतात. खरंच येते समोर आहे. त्यांच्या मनातले बरेचशा कल्पना निघून गेल्या. सृष्टीमध्ये जे तुली जीव करी ते तुली काहीसेनी मुंचन एक वाचून देवाने एक सिद्धांत सांगितलं. जीव जितका बी करतो ना म्हटले असं कोणत्याच गोष्टीनं हा जीव मुंचनच जात नाही म्हटले. मग मुंचन जाणारच नाही का, मुंचन होणार नाही म्हणे. एक वाचून. आता एक वाचून फक्त खडा टाकला देवाने. तो एक कोण काय काय अजून सांगायचं आहे. अहो म्हटले तुम्ही जे म्हणताय किंवा इतर जीवसुद्धा आहे, इतर लोक जे आहे हे जे बी परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा जीवाच्या मुंचनासाठी मुक्तीसाठी जे करताय ते कशानंही त्यांना ते भेटत नाही. पण एक असं साधन आहे, एक अशी गोष्ट आहे का त्यांनी एक वाचून म्हणजे त्यांनी त्या जीवाचं मुंचन होतं. एवढा खडा टाकला आणि देव गप्प बसले. आता यांना उत्सुकता निर्माण झाली का जर कर्माचा सिद्धांत खोडला आणि वरून हे काय म्हणताय का जे बी करतंय कोणी बी त्यांनी कशानेच ते कवने करणे मुंचीचे ना, कशानेच मुंचन होणार नाही म्हटलं. पण एक वाचून आता कशानेच मुंचन होणार नाही. तो एक तर आपल्याला माहीत नाही ते एक काय आहे.
उत्सुकता निर्माण झाली ना, आणि त्या उत्सुकतेतून मग माईम भटांनी म्हटले, सृष्टी आवृत्ती होय आणि जीवाचे करण होय, तरी त्याने का मुंचावे. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये या गोष्टी आहे, त्यांनी होत नाही, जीव तेच करतो. आणि तुम्ही जे म्हणता त्यांनी होतं, त्यांनी मुंचावं, तर असं काय गोष्ट आहे यांनी होत नाही त्यांनी होतं आहे, आणि का असा प्रश्न का विचारला त्यांनी. तर मग देव म्हणतात तो जीवाचा स्वभाव आहे, स्वभाव प्रकटित जीव मुंचे. अजूनही तत्वसिद्धांताला हात घातलेलाच नाही देवाने, स्वभाव प्रकटला पाहिजे म्हटले. आणि तो स्वभाव प्रकटला, त्या स्वभावात त्याचं जर ते झालं, मी जे सांगणार आहे तुम्हाला, तर ते मुंचणार आहे. नुसतंच समजल्याने मुंचन होत नाही, कळल्याने मुंचन होत नाही, उपदेश घेण्याने मुंचन होत नाही, नामस्मरण केल्याने मुंचन होत नाही. ते स्वभावात झालं पाहिजे, स्वभाव प्रकटला पाहिजे त्याचा. आणि त्याचा तो स्वभाव आहे, कारण त्या स्वभावात आपण बऱ्याच गोष्टी करतो, नॅचरल बऱ्याच गोष्टी करतो. हे स्वभाव त्याचा झाला ते करण्यासाठी, तर त्या जीवाचं मुंचन होईल म्हटले. आणि मग माईम भटान बुजूनही गेले, म्हणजे थांबून गेले ते. आता त्यांच्या लक्षात येणं की आता काय विचारावं, काय बोलावं. आणि मग माईम भटान प्रश्न करा, देवा एक ते काय, एक जे तुम्ही म्हणताय ते काय ते सांगा. आता आता आम्ही हारलो, आम्ही थांबलो आता, कारण आम्ही आलो तर हरवायला, आता आम्हीच हारलो. शिकारी खुद शिकार हो गया आम्ही. आता आम्हाला काही कळत नाही, आता तुम्ही सांगता एक ते काय ते सांगा. मग आता आता उत्सुकता लागली. ज्यावेळेस पहिल्यांदी नम्रता नव्हती, अहंकार होता, तो सारा गळाला. आता ज्या उद्देशाने आलो तो उद्देश आता निकाली निघालाय, संपलाय. आता माईम भट खरे जमिनीवर आलेले, टेकलेले. आणि मग ते म्हटले एक ते काही म्हटले सांगा. आणि मग परमेश्वर काय म्हणतात, ते ईश्वर दास्य. ते ईश्वर दास्य, परमेश्वराचं दास्य जर केलं तर तुमचं मुंचन होईल. देवाने सांगितलं, अजूनही देव कोण काय हे काहीच सांगितलं नाही. ते ईश्वर दास्य म्हटले. ईश्वर दास्याने जीवाचं मुंचन होतं, याच्या व्यतिरिक्त जीवाचं मुंचन होत नाही. जे तुम्ही म्हणताय, जे तुम्ही करताय, किंवा अन्य लोक करताय, आणखीन कोण करताय, त्यांनी ते होतच नाही म्हटले. आता माईम भट काय गप्प बसणार आहे का. म्हटले अहो ईश्वर दास्य तुम्ही म्हणताय, पण तो तर निराकार आहे ना. म्हटले परमेश्वराचं दास्य करायचं आहे, तो निराकार आहे असं शास्त्र सांगतं, तत्व सांगतं. आणि तुम्ही म्हणतात दास्य करायचं. आता निराकार परमेश्वराचं दास्य तरी कसं करणार आम्ही. प्रश्न निर्माण झाला. आणि मग परमेश्वराने ते सृष्टी प्रकरणाच्या प्रश्नातून उत्तर मग पूर्वी प्रकरण तयार झालेलं आहे. म्हणले अहो ते 100% खरं आहे, निराकार आहे, परंतु कृपावशे सायकर होतं. म्हणले जे निराकार जो परमेश्वर आहे त्यांचं दास्य कसं करणार, तर सृष्टीमध्ये कवने करणे मुंचीचे ना. म्हटले कशानेच मुंचन होत नाही. एके परमेश्वर, तोची परमेश्वर निर्व्यव निराकार असे, पण परी कृपावसे, त्या कृपेला अधीन होऊन सावे साकार होतो. कृपावसे सावे साकार होय, साकार होऊन करतो काय, आपलं सन्निधान देतो. का सन्निधान देतो, ते दास्य करण्यासाठी. आणि ते सन्निधान जे म्हटलं ते दास्यमोचक आहे. आता कालच आपला विषय झाला. जर आपण असन्निधान म्हटलं तर या सृष्टी या पुरी प्रकरणात आपण बसतो का, बसू शकत नाही ना. आणि दास्यमोचक सांगितलं, आणि ते दास्य करण्यासाठी परमेश्वर सन्निधान असायला पाहिजे. आणि आपण तर असन्निधानात आहे, मग आपलं मुक्तीच जर होणार नाही, मुंचनच होणार नाही, तर मग आपण भक्ती का करतोय, कशासाठी करतोय, कशासाठी उपद्याप करतोय, कशासाठी आचार, कशासाठी त्याग, कशासाठी क्रिया, कशासाठी स्मरण, कशासाठी. त्या मानसिकतेतून आपल्याला पहिले बाहेर पडावं लागेल. आणि ती मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी परमेश्वरांनी परत पुढं सांगितलेलं आहे. आणि हे सांगत असताना 5 अवतार परमेश्वरांनी जे सांगितले ते अत्यंत महत्त्वाचे. पहिला अवतार सांगितला म्हणले, मग ठीक आहे तुम्ही म्हणताय दास्यमोचक परमेश्वर पाहिजे, मग परमेश्वर सांगा ना, मग कोण आहे काय. तुम्ही म्हणताय ते 100% खरं आहे. आता देवाने पहिला अवतार सांगितला श्रीकृष्ण महाराज. आता श्रीकृष्ण महाराज कोणी सांगितलं आहे, स्वामी श्रीचक्रधरांनी. आणि श्रीकृष्ण महाराज हा परमेश्वर आहे, हे श्रीचक्र सांगताय. स्वामी श्रीचक्र परमेश्वर आहे. आता परमेश्वर आहे, देवाने थांबायला पाहिजे होतं, माईम भटांनी थांबायला पाहिजे होतं. माईम भटांना प्रश्न काय होता, परमेश्वर सांगा, कारण एक परमेश्वराविनं आणि दास्याशिवाय होत नाही. निराकार आहे, सावे साकार होतोय. आणि सावे साकार तर झालेले होते ना परमेश्वर श्रीकृष्ण महाराज, झाले होते की नाही. आणि मग पुढं यायचं काय गरज होती, लगेच त्यांनी श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करायला सुरुवात करायला पाहिजे होती. आणि मुंचन झालं असतं, मुक्ती झाली असती की नाही. परंतु माईम भट आपल्यासारखे वेडे नव्हते, ते हुशार होते. मान बा हुशारच असतो, परंतु आता आपण हुशार आहे की वेडे हे कळणार आहे आपल्याला आता थोडं पुढे गेल्यानंतर. श्रीकृष्ण महाराजांचं नाव सांगितल्यानंतर जगमान्य अवतार आहे, परमेश्वर अवतार आहे,
त्यांनी अवतार पण घेतला, तत्त्वज्ञान सांगितलं, भगवद्गीतेसारखं तत्त्वज्ञान जगाला दिलं, तरी माईम भट थांबायला पाहिजे. थांबले का? ते म्हटले अवतारच नाही, दास्य करणार कसे? मग अवतारच नाही आहे, दास्य करणार कसं म्हटले. मग दुसरं नाव सांगितलं. याचा अर्थ काय झाला? श्रीकृष्ण महाराज परमेश्वर अवतार आहे, होते असं सांगितलं ना. आता कितीतरी लोक श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करतात ना, मग त्यांना काय भेटणार आहे? मुक्ती भेटेल का? हां, हो. मग ते नाही आहे, नाही आहे. आपल्याला समजून घ्यायचं आहे आपण कोणाची भक्ती करतोय, कोणाची भक्ती करायची आपल्याला, कोणाची भक्ती करायला लावली आपल्याला, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्यामध्ये बी काही बरेचसे लोक आहे ना अशी मानसिकता ठेवणारे. त्याच्यामुळे आपल्याला जर परमेश्वराने स्वतः माईम भटांच्या माध्यमातून पुढं सरकावलंय, तर आपण पुढं सरकलो पाहिजे ना. मग दुसरा अवतार सांगितला, दत्तप्रभू अवतार. आता दत्तप्रभू अवतार सांगितलं, ते म्हणते तर अमुक दर्शन म्हटले. ते वाया जात नाही, ते भेटणं मग एवढं सोपंही नाही आहे. कारण आता माईम भट जमिनीला टेकले ना, त्यांना आता लक्षात आलं की आपण सर्वसामान्य झालो, आपले बस की बात नाही राहिली. आता दत्तप्रभूचा अवतार देवानी सांगितलं, अमुक दर्शन ते भेटणंच नाही, शक्यच नाही आहे. जे माईम भटांना अशक्य वाटलं ते महानुभावांना शक्य वाटतं. तेव्हा ते संकट आले का दत्तप्रभूंचं स्मरण करा, अडचण आली का दत्तप्रभूंना विडा ठेवा, काही अडचण आली का दत्तप्रभूंचं. अरे जे माईम भटांना जर जमलं नाही, भेटलं नाही, भेटणार नाही, तुमच्या सर्वसामान्यांना आपल्याला काय भेटणार आहे? दत्तप्रभूंचं दर्शन आणि साह्य. मग हे टुमकुडून काढलं आणि कोणी काढलं? कशासाठी काढलं? म्हणजे संकट आले का दत्तप्रभूंचं. श्रीमंती पाहिजे असं स्वामी श्री कृष्ण महाराजांची भक्ती करा म्हटली. पैसा पाहिजे, कारण देवानी ते उत्तर दिलं या काय, त्याचा आधार घेऊन श्रीमंती पाहिजे ना म्हटले, पैसा पाहिजे, इस्टेट पाहिजे, मनती पाहिजे, श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करा म्हटली. संकट आलं, अडचण आले, प्रॉब्लेम्स आले, दत्तप्रभूंची भक्ती करा, स्मरण करा. जे पूजनीय माईम भटांना जमलं नाही, जे त्यांना अशक्य वाटलं, ते तुम्हाला शक्य वाटायला लागले आणि तुम्ही खुशाल पळू राहिले म्हटले. आणि काल रात्रीच एक प्रमाण दिलं तुम्हाला की स्वामी श्री चक्रानं उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती आहे. मग सारे भक्त विचारताय, तुम्ही तर जाणार आहे, मग आम्हाला कोणाच्या सांभाळी? म्हणले गोविंदप्रभू बाबांच्या सांभाळी. गोविंदप्रभू बाबांचं अवतार कार्य रुद्रपूरला चालू होतं. मग ठीक आहे, मग आता ती घटलं तसं, देव उत्तरापंथाला गेले आणि मग हे सारा परिवार रुद्रपूरला गेले गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात. आता गोविंदप्रभू बाबांची बी जायची वेळ आली. मग त्यांनी तोच प्रश्न गोविंदप्रभू बाबांना विचारला. म्हणले आता तुम्ही चालले, आम्हाला कोणाच्या सांभाळी? म्हणजे दत्तप्रभू बाबांच्या. आता दत्तप्रभू बाबांच्या सांभाळी दत्तप्रभू आहे कुठं? माहूरला आहे की नाही. आणि इकडंच देवानी काय सांगितलं आपल्या, मातापुरा कोल्हापुरा न वाचा, म्हणजे जाऊ नये म्हटले, साधकाशी विघ्न करतात म्हटले. असं इकडं सांगितलंय गोविंदप्रभू बाबांनी आपल्याला, तिथं निरवलं, आपण जायलाच पाहिजे. या देवानी तर नाही जायला सांगितलंय, म्हणजे हाय की नाही अडचण, कैचीच सापडले का नाही मानू. परंतु हे बी समजून घ्यायचं, हा बुद्धीशी निगडीत असलेला विषय, हे समजून घेणं महत्त्वाचं. चालता बोलता देव तो दुर्लभ. देवानी काय सांगितलं? देवानी वारीलं ते न कीजे, जे देवानी सांगितले तुम्हाला 850 1650 स्थानं की जे आपण म्हणतो, नाही एवढे स्थानं, 1000 स्थानं असतील, 800 स्थानं तर असतील, ते करा ना, दररोज करा, इकडं जा तिकडं जा तिकडं जा. काय पडलंय माहूरला? नाही जायला सांगितलं, नाही जायचं. नाही म्हणजे एकदा जायलाच पाहिजे, एकदा जाऊनच यायला पाहिजे. कशासाठी जातो? देवाने नाही सांगितलं ना, नकोच जाऊ. परंतु तो हट्ट असतो. आता हे प्रमाण दिलं जातं आणि मग दत्तप्रभूंकडं जाण्याचा ओढा आपल्यामध्ये निर्माण होतो. पण पूजनीय माईम भटांनी सांगितलं, देवानी ते मान्य, देवानी जर मान्य नसतं केलं तर दुसरा अवतारच सांगितला नसता ना. देवानी पहिल्या अवताराचा जे प्रश्न होता त्यांचा रास्त होता म्हणून मान्य करून दुसरा अवतार सांगितला. मग तिसरा अवतार सांगितला, तिसऱ्या अवतारात सांगितलं म्हणले काम. आता पूजनीय माईम भट त्यांना सर्व ज्ञान आहे, ते प्रश्न विचारता याचा अर्थ त्यांना माहिती आहे सर्व. ते म्हणले कामाख्या निमित्ताने त्यांनी देह त्याग केलेला आहे, ते तुम्हाला सर्व माहिती आहे. चक्रपाणी प्रभू महाराज ते नाही आहे, दास्य करणार कसं? मग सांगितलं कुठं? त्यांनी गोविंदप्रभू बाबांचं सांगितलं रुद्रपुरी. आता पूजनीय माईम भटांना हे बी अवतार, परमेश्वर अवतार हे माहीत नव्हतं, फक्त ईश्वर पुरुष आहे ऐकून आहे. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं काय असेल ते, मग त्या वागण्यावरून बोलण्यावर यांनी अंदाज केला आहे का ते कसे.
स्वामी श्रीचक्र म्हटले का ते VDPC मूर्त आहे? ते म्हटले पण देव वेडा होतो, पिसा होतो, पण चालता बोलता देव तो दुर्लभ. तो वेडा झाला, पिसा झाला, तो जीवासाठीच झाला ना. गोविंदप्रभू बाबांनी ते आता ठीक आहे दवडण्याच्या दवडण्याच्या अवताराच्या अनुषंगाने त्या जीवाचं काय घ्यायचं ते घेतलं, पण देव वेडा नसता झाला तर तिथं महाजनांनी इकडं तिकडं जाऊ दिलं असतं का? आटाळ विटाळ चांडाळ सारं सांभाळायला लावलं असतं, इकडं जाऊ नका तिकडं जाऊ नका, या शूद्र आहे ते श्रेष्ठ आहे. परंतु देवाने तो रूप घेतल्यामुळं देवाला कोणी अडवलंच नाही, कुठेही जायचे. तेलिनीच्या घरी गेले, टोपल्यातली भाकर खाली. अहो म्हटले तुझे महाजन आम्हाला वाळीत टाकतील, तुम्ही तेलिनीची भाकर खाताय. म्हणली तेलिनीची भाकर तर काही दिसत नाही, इथं लाखाची भाकर आहे, भाकरीवर कुठं जात लिहिलं राहते काय? देवाने आपल्याला शिकवलं, परंतु आपण अजूनही त्यातून बाहेर पडेल नाही आहे. इथं लाखाची भाकर आहे, म्हणजे लाखाची भाकर म्हणजे दोन अर्थ आहे. लाखाचं एक पदार्थ आला आणि तुला लाख रुपये काहीतरी प्रेम द्यायचं आहे, ते देवाने तिचं स्वीकारलं स्वतःहून, याचा अर्थ ती प्रेमाची पात्र झाली की नाही. म्हणजे लाखाची आपण म्हणतो ना लाखात एक आहे, म्हणजे लाखात एक क्रिया झाली तिची. त्याच्यामुळं देवाने मान्य नाही केलं का ते VDPC? माईम भट्टांनी मान्य केलं. बरं, ज्या माईम भट्ट म्हणतात ते VDPC मूर्त आहे आणि देवाला स्वतःपर्यंत आणण्याला मजबूर केलं, आणि तेच माईम भट त्या देवाच्या सन्निधानी जाऊन अनुसरले, तिथं सेवा केली आहे की नाही? तिथंच गेले, तिथंच सेवा केली, तिथंच अनुसरले, तिथंच दास्य केलं, तिथंच त्याग केला, तिथंच भिक्षा मागितली, आणि त्या देवाने त्यांचाच गौरवधार काढला. पण तो फक्त तेवढ्या पुरतच तो विषय मर्यादित आहे. पण आपण नाही, VDPC मूर्त VDPC मूर्त आपण सिक्के लावून टाकले. देव कधी वेडा पिसा असतो काय? तो वेडा होतो, जीवासाठी होतो. त्याच्यामुळं हे सारं आणल्यानंतर आता मात्र पूजनीय माई भटांना अजूनही वाटते, कारण ती आणत अजून थोडी आहे ना, लगेच जाते का ते? हां, नाही आडले म्हटले. आता हे 4 अवतार सांगितले, 4ही अवतार मी खोडले, आणि मग देवानी थोडा पोज घेऊन स्वतःकडे आणलेलं आहे. म्हणजे येतीच सेवा करा, आम्ही परमेश्वर. मग जीवेश्वर भाऊ म्हटला, तिथं बोध दिला, आणि मग पूजनीय माई भटांना कळालं की हे परमेश्वर आणि मी जीव आहे. आणि मग तिथं परमेश्वर मग आता माईम भट प्रश्न विचारायला लागले, चर्चा करायला लागले. स्वतःहून ज्ञान संभवत नाही, मग चर्चा करायला लागले. त्यांना बोध झाल्यानंतर मग व्यक्त आणि अव्यक्त परमेश्वरामध्ये नेमका काय फरक आहे यावरती देवानी स्पष्ट सांगितलं आहे. शक्ती ते आधी करून परमेश्वरच व्यापारते, परमेश्वराचा सगळे व्यापार शक्तीद्वारे, अव्यक्ती व्यापारू नाही. आणि हे तत्व सांगताना मग उदाहरणाचे सृष्टीमध्ये परमेश्वर कसे अवतार घेतात. मनुष्य वेशधारी, माया वेशधारी होती, मायापूरधारी होती. हे सारे सूत्र तिथं पूजनीय माई भटांना उदाहरण प्रकरणात ते सांगितले. कारण त्यांचा प्रश्न काय होता, अव्यक्त परमेश्वर व्यक्त कसा होतो, आणि अव्यक्ताचा व्यापार काय आणि व्यक्ताचा व्यापार काय. आणि ह्या प्रश्नाला अनुसरून परमेश्वराने सुंदरपैकी ते उत्तर दिलं. ते उत्तर जर आपण समजून घेतलं ना, तर हा धर्माचा सिद्धांत आहे. आपला हिंदू धर्माचा सिद्धांत आहे, नुसत्या महानुभावांचा सिद्धांत नाही. इतर धर्मामध्ये परमेश्वर अवतार घेतात का? कोणी म्हणतं परमेश्वराचा प्रेषित आला, परमेश्वराचा पुत्र आला, परमेश्वराचा तीर्थकार आला, म्हणतात का नाही? इथं स्वतः प्रत्यक्ष परमेश्वर आला, हा सिद्धांत आहे. आणि हा सिद्धांत आपल्याला माहिती पाहिजे ना, आपण तो ठोकूनही सांगितला पाहिजे लोकांना की परमेश्वर अवतारतात, पण तो कसा, केव्हा, कुठं, कधी अवतारतात हे इतर धर्मियांना तो अवतारच माहीत नाही. परमेश्वर अवतारतात हेच माहीत नाही. तेच नाही ते परमेश्वराचा हा दूत आहे, परमेश्वराचा तीर्थकार आहे, परमेश्वराचा हा पुत्र आहे, अशा म्हणून त्यांनी मग सांगितलंय. ते परमेश्वराचं मानून ती भक्ती करताय. तसं इथं आहे का? इथं प्रत्यक्ष परमेश्वर आला आणि येऊन स्वतः सांगितलं का परमेश्वर कसे अवतार घेतात, कुठं अवतार घेतात, कशा पद्धतीने अवतार घेतात, कोणत्या प्रकारे अवतार घेतात, सांगितले का नाही? परमेश्वर 3 प्रकारे अवतार घेतात. गर्भीचे अवतारतात, पतीत उठवतात, दवडण्यातून अवतार घेतात. 3 पद्धतीने अवतार घेतात, 3 प्रकार अवतार घेतात. परमेश्वर अवरदृश्य होती, परदृश्य होती, उभयदृश्य होती. हे परमेश्वर दृष्टांतातून सांगतात. इतरांना काय माहिती? म्हणजे तुम्हाला परमेश्वरची भक्ती करत असताना या साऱ्या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन आहे, तुमच्याकडं स्पष्टता आहे, तुम्हाला कुठे अडथळाच नाही आहे. आणि ते बी माईम भट्टासारख्याने त्याचं लिखाण केलं. देवानी जे सांगितलं ती ब्रह्मवाणी आहे, आणि ते पूजनीय माईम भट्टांनी तसंच घेतलंय.
आणि तसलं तसंच लिखाण केलं आहे. आता तुम्हाला म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पूजनीय माईम भटांची भेट डोमेग्रामला झाली, त्याच्यानंतर लीळाचरित्र किती वर्षांनी लिहिल्या गेलं आहे? कितीतरी वर्षांनी लिहिल्या गेलं ना. ते काय लगेच लिहिलं गेलं का? त्यांनी काय लिहिलं होतं का? टिप्पण केलं होतं का? फक्त चर्चा केली, ऐकलं. त्याच्यानंतर ते उत्तरापंथी गेले, उत्तरापंथानंतर गोविंदप्रभू बाबांकडे गेले. मग तिथं आचार्यांचं सर्व ते बघितल्यानंतर माईम भटांनी सांगितलं का तुम्हाला देवाचं सन्निधान आहे, परंतु इतर जे नंतर येणारे भक्त आहे त्यांना, आणि मग मी लिखाण करू का? आणि मग त्याचं लिखाण झालं. ते तत्त्वज्ञान डोक्यात ठेवून, एवढं आठवणीत ठेवून बरोबर तसलं तसंच लिहिणं हे चॅलेंज नाही का? परत लीळाचरित्र जे मूळ आहे, आपली परंपरा काय सांगते का ते धाडीत गेलं. मग नंतर हिराईसाचा पाठ एवढी प्रगल्भता आणि एवढी प्रज्ञा आहे का ते फक्त ऐकलेलं ते पाठ आहे, तसलं तसं लीळाचरित्र परत लिखाण काढून टाकलं आहे. आणि मग बाबा आमच्या लक्षातच राहत नाही हो, आपल्या लक्षातच राहत नाही. का लक्षात राहत नाही? त्यांना एकच वेच होता, एकच ध्येय होतं, देव. आपल्याला 1000 ध्येय, लक्षात कसं राहील? लक्षात राहत नाही, लक्षात राहत नाही हा प्रश्न आम्हाला 1000 लोकांनी विचारलेला आहे. आणि मुलींचे, नातीचे, नाताचे नाव विचारले का बाबा बिन बाई बी विसरायला तयार नाही. पार बहिणीच्या, नाताचे, नातीचे, सुनाईचे सुद्धा नाव माहीत राहते. गावातल्या साऱ्या पोरांचे नाव माहीत राहते. कोणाला पैसे दिलेले, कोणाकडून घ्यायचे राहिले ते सर्व माहीत राहतं. सुई कोणत्या ठिकाणी ठेवली बरोबर माहीत राहते. फक्त देवाचं आठवत नाही, देवाचं पाठवत नाही. याचं कारण काय? की आपल्याला परमेश्वर हवा नाही आहे. हवा असेल तर वेच आवड निर्माण होईल आणि त्यातून आपण ते लक्षात ठेवू. आता हे तत्त्वज्ञान खूप मोठं आहे आणि मग परमेश्वराने भरपूर तत्त्वज्ञान सांगत असताना हत्तीचा दृष्टांत त्यावेळेस सांगितला. कारण अजूनही कन्फ्युजन क्लिअर झालेलं नाही आहे. अजूनही माईम भटांना काय वाटतं की मी आजपर्यंत जे करत होते ह्या साऱ्या देवता परमेश्वरच आहे. आणि मग परमेश्वराने हत्तीचा दृष्टांत सांगून ते कन्फ्युजन क्लिअर केलं आणि मग हत्तीच्या दृष्टांतून एकदा क्लिअर केलं आणि मग त्यांची पूर्ण बुद्धी बसली. आपणही बी आज दैवराटीसुद्धा हत्तीचा दृष्टांत लागू पडतो. आपण एक काहीतरी वचन घेतो, एक काहीतरी क्रिया घेतो, एक काहीतरी पद्धत घेतो आणि त्याच्यात पाठीमागे यांनी देव होईल असं म्हणतो. तो अन्य माणूस यांनी हत्तीच्या दृष्टांतातून काय घ्यायचं आहे की या साऱ्या देवता या परमेश्वराच्या शक्ती आहे. परमेश्वर याच्या व्यतिरिक्त आहे, याच्या वेगळा आहे. ही महाशक्ती म्हणजे परमेश्वर आहे. आणि आपण याच्यातून काय घ्यायचं आहे की मी जे करतो आहे त्यातूनच देव भेटेल असं नाही आहे. कोणाला काय अभिलाषा, कोणाला काय अहंकार, इथं बी आहेच ना का मी जे करतो आहे त्यानेच देव भेटेल. आणि म्हणून वेगळ्या विषयधारा, वेगळे विषय, वेगळे वासना आपल्यासमोर येत आहे. आणतंय कोण? परमेश्वराचे सद्भक्तच आणताय. आणि यातून पूजनीय माईम भटांनी आपल्याला जे तत्त्वज्ञान माईम भटांच्या निमित्ताने देवाने सांगितलं आहे यातून आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे. आणि अनेक चर्चा, अनेक वेळ चालली आणि मग माईम भटांचे सर्व प्रश्न क्लिअर झाल्यानंतर बरेचसे त्यांचे जे गैरसमज आहे, अज्ञान आहे, सिद्धांत आहे ते खोडल्यानंतर आता आणि या 8 दिवस चर्चा चालू राहिली. जाऊन येऊन मग त्यांना अनुसरण आठवलं आणि मग आता अनुसरावं लागेल. आणि मग ते रुद्रपूर गाठलं. रुद्रपूर गाठल्यानंतर तो प्रसंग ढेकळावर पाणी पडलं. म्हणजे असं जीवन विरून जाईल, वर्षांनी जाऊ काय खरं, 6 महिन्यांनी 8 दिवसांनी आता घरी जाऊन म्हणजे काय खरं. तसेच निघाले. आपल्याला सारं कळालं आहे ना. त्यांना जे समजलं आपल्याला समजलं आहे ना. त्यांनी जे अभ्यासलं ते आपल्याला अभ्यासलं आहे ना. पण आपण म्हणतो पाहू, करू, जमेल तसं करील, देव करून घेईल, अधिकारच नाही, जोडच नाही. या साऱ्या ज्या गोष्टी पूजनीय माईम भटांच्या मनातसुद्धा जेव्हा ते निघाले ना, भिक्षा आता 60 भाज्या खाणारे श्रीमंत ब्राह्मण उंची कपडे देऊन टाकले एका ब्राह्मणाला आणि त्याचे कपडे अंगावरचे घातले घाम आलेला. भिक्षा मागितली, त्या घामाचा वास त्या भिक्षेला खायला लागले. तोंडातून घास कुठं जातो आहे खाली. म्हटलं आता देव काळाला समजलं आहे सारं, पाहू आता काय घेऊन बसले. म्हटले रिटर्न जाण्याची मानसिकता. पण लगेच दुसऱ्या मनाने त्यांच्यावर ताबा मिळवला की आज देव भेटलाय, जाणीव झाली, बोध झालाय, उद्याचं काय घेऊन बसले, उद्या भेटेल का नाही, आज नाही तर कधीच नाही म्हणून निग्रह केला. दुसऱ्या दिवशी एक घास तोंडात गेला ना माईम भट जिंकले म्हटले आता. आणि मग त्या माईम भटांनी निग्रह करून रुद्रपूर गाठला. आपल्याला निग्रह करावा लागेल. आपल्याला जिंकण्यासाठी, त्यावरती मात करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
नाही तर आपण म्हणतो नाही पाहू काय उद्या पाहू वर्षांनी पाहू, म्हणजे आपल्याला गॅरंटी वर्षभर आपण जगणार आहे, वर्षानंतर दीक्षा घ्यायची, वर्षानंतर संकल्प सोडायचा किंवा आणखीन काही काही करायचं. जबाबदारी आहे, त्या जबाबदाऱ्या पार पाडल्याशिवाय तर आपल्याला बाहेर पडता येणार नाही. परंतु त्यासाठी आपलं काही भलंबुरं होऊ नये त्याच्यासाठी तर तुम्हाला तयारी करावं लागेल ना, त्या देवालाच प्रार्थना करावं लागेल, त्या देवाकडूनच सहाय्य मागावं लागेल आणि त्या सहाय्यासाठी परमेश्वराला वचन द्यावं लागेल, प्रॉमिस द्यावं लागेल. देव कधी सहाय्य करतील? प्रयत्न करीत आहे सहाय्य. प्रयत्न कशाचा? मी अनुसरेल हा शब्द आणि अनुसरण्यासाठी प्रयत्न, तर देवाचं सहाय्य होईल ना. आणि सहाय्य झालं तर मग तुमचं काही चुकीचं असेल ते टळल, नाही तर उद्या कोणाचं. आता या आठवड्यामध्ये आता मी तर काही संपर्कात नाही आहे, परंतु या फेसबुकवरून मला 2 घटना माझ्यासमोर आल्या. आता पुरस्त्रमीचे ते ओळखीचे होते, कुठंतरी भेटी झालेल्या होत्या, अशा 2 व्यक्ती होत्या आणि त्यांचे वय माझ्यापेक्षा 10-10, 5-5 वर्षांनी लहान होते. एक अटॅकनी गेला आणि एक कशाने काय गेलं कळालंच नाही, म्हणले झोपेत तसंच गेला. फेसबुकवर कळालं, भावपूर्ण श्रद्धांजली. अरे बापरे म्हटलं कसं काय गेलं, उद्याच काय, उद्याच्या मिनिटाचं काय हे कोणाला माहीत नाही आणि आपण म्हणतो पाहून करू. बरं त्यांना अज्ञान आहे, ते देवतेची भक्ती करणार आहे, त्यांना उद्याचं काय माहीतच नाही आहे. आपल्याला सारं माहिती आहे तरी आपण म्हणतो पाहून करू. म्हणजे हा जो विषय आहे ना हा अत्यंत गहन आहे. त्याच्यामुळं आपण काय करतो आहे आपल्याला कळालं पाहिजे. बरं आपल्या मनामध्ये एक मानसिकता पण निर्माण झालेली, देव तर मिळवायचा आहे, मग मिळू कशाने मिळू? मग क्रियेने मिळू. क्रियेला लागतं पैसा, पैशातून मग हे, पैशातून ते, पैशातून ते. पण परमेश्वरांनी ते बी खोडलाय ना. कोणाला खोडलाय? कोणाला सांगितलं? हां, गदोनायक कोण होते? गदोनायक राजाचे खजिनदार होते, भंडारीच होते ते राजे. श्रीमंत. देवाची 100 बडकर एक त्या रत्नांनी पूजा केली आणि समोर बसले, म्हणले देवा माझ्याकडे अजूनही बरं का. काय जीवाची प्रवृत्ती आहे की नाही. जो जेव्हा अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे त्याच्या पलीकडं काही नाही आहे, हा म्हणतो माझ्याकडे अजूनही आहे, म्हणजे लालच निर्माण कर. मला देव भेटेल का? म्हटले अरे बाबा तुझ्याकडे जे आहे त्याच्या पलीकडे बी राजे आहे, त्या राजाकडे याच्यापेक्षा जास्त असेल ना. त्यांना काय देव नको आहे का? तर त्यांना जर देव आहे त्यांना ते मिळू शकत नाही का? मग जर एवढा खजिना त्यांच्याकडे असेल तर मग देवाने स्पष्ट सांगितलं द्रव्य संपत्तीने नको. परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही म्हटले ना. आपण त्यातूनच परमेश्वर प्राप्तीच्या मागं लागलो आहे का नाही? तर पैशातून आपण बाकीच्या साऱ्या गोष्टी करतोय ना. आणि जे पैसे मिळवतोय तो कशासाठी करतो यातला काही भाग आपल्याला देवाला देता आला पाहिजे आणि त्यातून मग देव मिळवता आला पाहिजे. देवाने ते स्पष्ट क्लिअर केलेलं आहे. आचार्यसुद्धा एकदा असंच त्यांनी पांगोळ्याचं रूप घेतलं आणि देवाकडे आले आणि विनंती करायला लागले. मातीकाम करता करता त्यांना काय सुचलं का स्फुरलं आणि ते आंधळा आहे, पांगळा आहे, डोळा आहे, पाय नाही, कान नाही, देवा काहीतरी द्या. तुम्ही आंधळ्याला डोळे देतात, पांगळ्याला पाय देतात, ती लीळा तुम्हाला माहीत असेल. आणि ते आल्यानंतर मग देव आऊसाहेब बसलेली होती. आऊसाहेब म्हणले यांना काय द्यावं? म्हणले काय द्यायचं? दास्य द्या म्हटले. आचार्यांना काय दास्य द्या म्हटले, ते दुःख करू लागले म्हणून. आता ते आऊसाहेब म्हणते दास्य आचार्यांना, ज्ञान आचार्यांना, सारं आचार्यांना, आम्ही काय असंच मारायचं का म्हणे. मग देवाने एक सुंदर एक तत्व तिथं सांगितलं, दास होणं पुरे नाही का म्हटले. आऊसाहेब मारायचं कशाला, मी देवाचा दास आहे, हेच तुम्हाला परमेश्वराच्या प्राप्तीला नेण्यापर्यंत पुरणार आहे म्हटले. मी देवाचा दास आहे, हा दास होऊन राहणं हेच परमेश्वर प्राप्ती म्हटले. आपण दासच होत नाही, आपण मालक होतो. आपण नोकर व्हायला तयारच नाही, आपल्याला दास्य करायला तयारच नाही, ती मानसिकताच नसते. म्हणजे दास होणं पुरे नाही का म्हटले. दास होणं हेच परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळं आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. देवाने सांगितलं असनिधानी तळमळ केली, हट्ट धरला तर आम्ही असनिधानीसुद्धा प्रेम देतो. आपल्याला हट्ट करायचा आहे, प्रेम द्या म्हणायचं आहे, तळमळ करायची, परंतु त्याच्यासाठी परमेश्वर समजला पाहिजे, कळाला पाहिजे, त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. चतुर्विध दुःख केल्याशिवाय आपल्याला या गोष्टी होऊ शकत नाही.
आणि देवाने साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे. मी नाथ आहे, परंतु आट काय घातली अनाथ होण्याची. आपण अनाथच होत नाही. आपण याच्या भरोशावर, त्याच्या भरोशावर, त्याच्या भरोशावर, आणि नाहीच कोणाच्या भरोशावर, तर ATM आहेच आपलं. मग पैसा आहे ना, मग आपल्याला सुरक्षित वाटतं, काय टेन्शन नाही, जाऊ द्या, नाही देव भेटला तर नाही भेटला. पण ही देवकृपाच आहे ना, आपल्याकडे पैसा आहे, त्यातून आपण अनाथच होत नाही. आपण कोणत्या कशाच्या तरी ही बी परिस्थिती नाही राहिली बाबा. आता पैसा असून बी मनुष्य दुःखी सुखी नाही. हो. आता या धुळ्याच्या केस तुम्ही तर ते बघत नाही. धुळ्याच्या केसमधून 20 वर्षाचा मुलगा, 14 वर्षाचा मुलगा, त्याच्यानंतर पत्नी, कोट्याधीश मनुष्य. म्हणजे या अशा घटना समोर येतात का पैशाने माणूस सुखी होऊ शकत नाही, तरी पैसा कमावणं बंद करतात का? पेपरमध्ये आपण वाचतो की एक नाशिकमध्ये एक घटना घडली होती, नाही तर खूप पूर्वी वासनिक दशेमध्ये, तर एका माणसाला 15,000 रुपये लाच घेताना पकडलं भ्रष्टाचारासाठी. त्याच्या घरी जेव्हा धाड टाकली 3 कोटी रुपये कॅश आणि 2 कोटीचं सोनं सापडलं. म्हणजे 5 कोटी त्याच्या घरामध्ये असताना 15,000साठी पकडला जातो. म्हणजे काय विचारधारा आहे, किती दुर्दैव आहे. आणि अशा केसेस समोर येतात तरी लोक पैसे कमवणं बंद करतात का? पैसे कमवा, पण जेवढी गरजेचं आहे तेवढं कमवा. आणि नैतिकतेने जर पैसे कमावला तर तुम्हाला अनिष्टाला परत जातात येणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहे या आपण समजून घेतल्या पाहिजे. देव म्हणता वज्रपंजरी, पण तुम्ही शरणागत झालं पाहिजे. येतं शरण आली या, काही मरण असेल, शरण गेल्यानंतर काय काय होतंय त्या दिवसच्या व्याख्यानामध्ये आपण ऐकलं बी, ते नोट्स काढले आहे. त्याची अजून कितीतरी मस्त आणि सुंदर मांडणी करता येऊ शकते. आणि हे करत असताना देवाने आपल्याला सावध पण केलेलं आहे. एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. परमेश्वर काय म्हणतात, विधी किंकर न व्हावे, परमेश्वर किंकर. परमेश्वराला प्राप्त करायचं परमेश्वराचं व्हावं लागेल, परमेश्वराच्या अधीन व्हावं लागेल. आणि आपण अधीन कोणाचे आहे, कशाचे आहे? भेटायचं मिळवायचं परमेश्वर आहे. आणि अधीन परमेश्वराच्या नसताना विधीच्या जर झालो तर कसं काय होईल? विधी कितपत आणि किती कुठपर्यंत याचा विचार आपण करत नाही. आपल्याला हेच, मी संभाजीनगरला संघाला गेलो, तिथं त्यांनी सांगितलं म्हणे आम्ही सकाळी उठलो का देवाला विडा ठेवतो, दुपारी देवाला विडा, संध्याकाळी देवाला विडा, वर्षातून एकदा पंचावतार. हे कशासाठी म्हटलं? म्हणते आम्हाला ते बिंबावला गेलेलं आहे. दृष्टपरासाठी ते पाहिजे राहतं, अदृष्टपराचा विषयच येत नाही. परमेश्वर जर हवा आहे तर त्याच्यासाठी देवाने तळमळ करायला लावली, कळकळ करायला लावली, हट्ट करायला लावला, त्याग करायला लावला, आचार करायला लावला. ते दिलं सोडून मला यांनी देव भेटल असं म्हणून त्या विधीच्या किती. जर कळत न कळत एखाद्या दिवशी नाही ठेवता आला तर भीती किती डिस्टर्ब होतात लोक. दररोज उठतात, देवपूजा करतात, पारायण करतात, आणि एखाद्या दिवशी गायगायत नाही करता, तो दिवसभर डिस्टर्ब राहतो. आज पारायण नाही करता आलं, आज पारायण नाही करता आलं, आज पारायण नाही करता आलं. हे विधी किंकर तो देवाला अपेक्षित नाही आहे. देव मिळवायचं तर देवाने स्पष्ट सांगितलेले, एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. परमेश्वर काय म्हणतात, एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान, विधीच्या आणि भावाच्या पलीकडचं अनुष्ठान आहे म्हटले परमेश्वराचं, परमेश्वराला प्राप्त करण्याचं. मग हे विधीच्या आणि भावाच्या पलीकडचं कोणतं अनुष्ठान आहे? हे आचरणाचं अनुष्ठान, हे त्यागाचं अनुष्ठान. ते आपल्या ज्याला करायचं नाही, आपल्याला त्यागही करायचं नाही, आचरणही करायचं नाही, आणि देव मिळवायचा आहे. देवानीच हे आपल्याला सांगितलं. ही देवाचे वचन आहे ना, हे आपल्या बगलेतले आहे का? हे वचन आहे देवाचे. महादैसाला सुद्धा वारासाने जाताना देवानी स्पष्ट सांगितलं, आत्मज्ञान आहे मोक्ष. तू स्वतःला ओळख करून घेणं, तू जाणीव करून घेणं, आला कुठून, कधी आला, कशासाठी आला, आणि काय मिळवायचं आणि कुठं जायचं आहे, हेच तुझ्यासाठी मोक्ष आहे म्हटले. आत्मज्ञान आहे मोक्ष म्हटले. बाकी दुसरं काही डोक्यात लावू नको. आता प्रत्येकाची अवस्था वेगळी राहते. आचार्यांच्या 8 भेटीत बोध झाला, 8 भेटी झाल्या ना, 8व्या भेटीत बोध झाला. माईम भटांना प्रथम भेटीत बोध झाला, चर्चा केली 8 दिवस, आणि नंतर मग अनुसरले. 22 तिसऱ्या दिवशी महादाईसा वाराणसीवरून आल्यावर त्याच्या अगोदर बऱ्याच वेळा देवाची सन्निधान भेटलं. आणि आपल्याला आता कधी झाला आहे? आपण सगळीकडून कुठं यायचं, आपल्यावर यायचं आहे ना. आपल्याला बोध किती दिवसांनी झाला आहे आपल्यालाच माहीत नाही. आनंद जन्मन आनंद सृष्ट्या गेल्या आहे. बरं, बोध झाला आहे, आता आपण कधी अनुसरणार आहे, कधी त्याग करणार आहे, कधी देव भेटणार आहे? देव मिळवायचा आहे तर याच्यावरच चाललो आहे आपण. आपलं पुढं सारखायलाच तयार नाही.
पण ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहे अति चिंतनाचा विषय आहे. एक लीळेतून तुम्हाला कितीतरी काहीतरी घेता येऊ शकतं, समजून जाणून ते प्रेरणा घेऊन पुढं जाता येऊ शकतं. वेळ भरपूर झाला आहे. तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील, ते संध्याकाळी आपण क्लिअर करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.